अवतार मेहर बाबान की जय। अवतार मेहर बाबान की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये उपस्थित राहून आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं ही आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दाम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. मेहर बाबांचे अध्यात्म परलेख आणि संदेश हे पुस्तक आपण पहिला भाग, याचे 2 भाग आहे, भाग 1 आणि भाग 2. आपण हा पहिला भाग सुरू केला होता. आता आज आपण त्यातलं शेवटचं प्रकरण सुरू करणार आहोत आणि ते संपवायचा पण प्रयत्न करणार आहोत. फार इंटरेस्टिंग प्रकरण आहे, फार महत्वाचं आहे. खूप सुंदर ओघवत्या साध्या भाषेत ते लिहिलेलं आहे. फार स्पष्टीकरणाची त्यात गरज नाही, कारण स्पष्टीकरण करायला जर गेलं तर त्याची ती सुंदरता आहे मूळची भाषेची, ती जाण्याची शक्यता आहे. बघू कसं बाबा करतायत ते. त्यातनंही कुणाला वाटलं की इथं क्लिष्ट आहे, किचकट आहे, तर नक्की सांगा. आपण ते हे करायचा परत त्याचं उलगडून सांगायचा प्रयत्न करू. आणि हे जर आज आपण संपवू शकलो तर मग आपण पुढच्या सेशनला नवीन दुसरा भाग सुरू करू. जय बाबा. प्रकरण माया चालू होतं आणि मायेचेही जसं जन्म, परंपरा आणि कर्म ह्याचे 6-7 भाग होते, तसं हे माया प्रकरणाचेही 3-4 भाग आहेत. हा 4था भाग आहे. 4 भाग आहे. तर आपण तिसरा भाग गेल्या वेळेला बघत होतो आणि तिसऱ्या भागामध्ये आपण सुरू केलं होतं की मायेमुळे जे भ्रम तयार होतात त्या भ्रमांच्या पार कसं जायचं. मायेमुळे भ्रम तयार होतात, ते कसे असतात आणि त्या भ्रमांना पार करून पुढे कसं जायचं ते त्या बाबांनी त्या प्रकरणात सांगितलेलं आहे. त्याचं हेडिंग होतं मायाजनित म्हणजे माया निर्मित भ्रमांच्या पार जाणे. तर आपण पान नंबर 297 वर दुसरा पॅरेग्राफ वाचला होता, पण मी तो परत रिपीट करते लिंक राहण्यासाठी. आवाज क्लिअर? हो हो, एकदम क्लिअर आहे. जय बाबा. थँक्यू. जय बाबा. अंतःशुद्धीने दृष्टी शुद्ध होते. अंतःकरणाच्या शुद्धीने दृष्टी पण शुद्ध होते. बुद्धिभ्रंश करणाऱ्या वासनांना व आसक्तींना छाटून टाकणे हे मुख्यतः बुद्धिवादाचे कार्य नाही. आपण मागच्या वेळेसच बघितलं की हे जे सगळ्या वासना वगैरे आहे किंवा हे आहे ते कशाच्या बुद्धीच्या आसनावर बसलेलं आहे आणि त्या आसनावरच माया ताबा मिळवते असा तिथे वाक्यप्रयोग होता. तर ह्या बुद्धीचा भ्रंश करणाऱ्या ज्या वासना, लालसा, इच्छा, आसक्ती, आकांक्षा सगळं आहे मोहमाया, ते नष्ट करणं, छाटून टाकणं हे बुद्धिवादाचं कार्य नाही, ते कार्य बुद्धीचं नाही. तर कोणाचं कार्य आहे बघूया आपण. त्याकरता सम्यक यत्न म्हणजे सतत सारखे प्रयत्न, सम्यक आचार म्हणजे तसं आचरण पाहिजे यांची आवश्यकता आहे. केवळ बुद्धीच्या वादाने थेरॉटिकली तार्किक दृष्ट्या ते समजून माहिती असून उपयोग नाही. फक्त बुद्धीचा वाद तिथं उपयोगाचा नाही, तर त्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत, जे मोह आहेत ते नष्ट करणं हे आपल्या हातात कसं आहे, तर आपण आचरणाने ते केलं पाहिजे. आपलं वागणं तसं पाहिजे आणि सतत त्यासाठी सतत प्रयत्नपूर्वक तसं वागणं पाहिजे, प्रयत्न केले झाले पाहिजे जाणीवपूर्वक. आरामखुशीतील केवळ विचारधारेने नव्हे तर उत्तम कर्मांच्या द्वाराच आध्यात्मिक सत्य दृष्टीपथात येतील. केवळ इझी चेअर मध्ये बसून आणि सगळं वाचून
काही आध्यात्मिक सत्य जे आहे किंवा जे फायनल ट्रूथ आहे किंवा ईश्वरी साक्षात्कार आहे तो मिळणार नाही. तर त्यासाठी आपलं आचरण तसं पाहिजे. उत्तम कार्य आपण मागेच बघितलं की कसं चांगलं कर्म करावं की ज्यामुळे आपले हे बाकीचे कर्म नष्ट होतील, संस्कार नष्ट होतील. किंवा विमोचक कर्म म्हणजे आधीच्या सगळ्या संस्कारांना नष्ट करणारं, त्यातून आपली सुटका करणारं विमोचक कर्म म्हणजे त्या अशा पद्धतीने केल्यानंतर कशी आध्यात्मिक प्रगती. तर अशा कर्म करूनच आध्यात्मिक प्रगती होऊ शकते की केवळ आराम खुर्चीत बसून आणि बुद्धिवाद करून आणि तर्क करून ती होत नसते. प्रामाणिक कृती ही आध्यात्मिक भ्रमांच्या निरासाची पूर्वतयारी आहे. पहा, भ्रम केवळ भौतिक असत नाहीत तर आध्यात्मिक भ्रम सुद्धा असतात. आध्यात्मिक भ्रम कसे कुणी सांगू शकेल तुमच्यातलं कोणते? आपण मागेच बघितलं की ज्या सप्त भूमिका आहे आणि त्या प्रत्येक भूमिकेत पुढे पुढे तिसरी चौथी भूमिका पार केल्यानंतर इतकं विलोभक तिथे त्याला दृश्य दिसतं आणि साक्षात्कार होतात किंवा आनंद मिळतो की त्याला असं वाटतं हेच माझं अंतिम ध्येय आहे. पण तसं नसतं आणि तिथे त्याला खूप शक्ती प्राप्त होतात आणि तो खूप चमत्कार करू शकतो. पण हे सगळं असतं ह्या एका मायावी दुनियेतले ते दुसरी माया असते, भ्रम असते. पण ते आध्यात्मिक भ्रम आहे. तर हे अशा आध्यात्मिक भ्रमांचं सुद्धा निरस्त करायचं, निराकरण करायचं, नष्ट करायचं. ते कसं? प्रामाणिक कृतीच्या द्वारे. आध्यात्मिक सत्य दृष्टीपथात येण्याकरता विचार प्रबल आणि तीव्र पाहिजे. इतकेच नव्हे तर तो विमल व शुद्ध पाहिजे. आध्यात्मिक सत्य फायनल ट्रूथ ते आपलं दृष्टीपथात यावं, आपण त्याच्या अधिकाधिक जवळ यावं. किंवा परवा जसं टिफिन लेक्चर मध्ये सांगितलं की सूर्य म्हणजे परमात्मा आहे. तर त्याच्या अधिकाधिक जवळ जर आपल्याला यायचं असेल तर त्यासाठी आपले आचार विचार शुद्ध पाहिजे. विचार पण शुद्ध पाहिजे. म्हणतात ना शुद्ध अंतःकरण पाहिजे. तेव्हा त्या अंतःकरणात प्रभू निवास करेल. तसंच आपले विचार पण तीव्र पाहिजे, प्रबल पाहिजे की डगमगून जाता कामा नये. त्या आध्यात्मिक पथावर चालताना आपण ठामपणे त्याच्यावरती पावली आपली उचलली गेली पाहिजे. शुद्ध विचार हा पवित्र प्रशांत मनातच उद्भवतो. जे मन प्रशांत शांत आहे, पवित्र आहे, अशा मनात हृदयातच शुद्ध विचार उत्पन्न होऊ शकतो. जे मलिन अंतःकरण असेल, मलिन विचार असतील, मन असेल तर तिथे चांगले विचार निर्माण होऊ शकत नाही. पुढचा पॅराग्राफ आहे. खोट्या भ्रमांचे अतिक्रमण केल्यावर सत्य स्वरूप परमात्माचे ज्ञान होते. जे खोटे भ्रम आहेत, जेव्हा आपण मिथ्या मूल्य बघितले, मिथ्या विश्वास बघितला, हे सगळं जेव्हा नष्ट होईल तेव्हाच सत्य स्वरूप परमात्म्याचं ज्ञान होईल. कसं? माया निर्मित भ्रमाचा अखेरचा लवलेश झटकला जात नाही तोपर्यंत सत्य स्वरूप परमात्मा ज्ञात होत नाही, माहित होत नाही. परमात्मा हाच एकमेव सत्य आहे. हे ज्ञान माया तरून गेल्याशिवाय होत नाही. जोपर्यंत मायेला पार करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की परमात्मा हेच एक सत्य आहे. फक्त परमात्मा सत्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर सर्व काही सीमित, मर्यादित आणि नष्ट होणारं किंवा नश्वर आहे. द्वैत सृष्टीत जे जे अस्तित्वात आहे असे वाटते ते सर्व मिथ्या म्हणजे खोटे आहे. द्वैत सृष्टी ही भ्रमाची सृष्टी. परमात्मा ही एक अनंत सद्वस्तू आहे. परमात्म्याला इथे त्यांनी सद्वस्तू म्हटलंय. वेदामध्ये पण परमात्म्याला सद्वस्तू म्हटलेलं आहे. परमात्मा ही एक सद्वस्तू आहे, पण ती कशी आहे? अनंत आहे. ह्या सद्वस्तूतील सर्व भेद वास्तविकपणे अस्तित्वात नसून खोटे आणि काल्पनिक आहे. ह्या परमात्म्याच्या मधील सगळे जे काही भेद आहेत की असा ईश्वर तसा ईश्वर, हा अल्लाह, गॉड, ईश्वर, हे सगळं काही, हे जे भेद आहेत ते खरे नाहीत, ते खोटे भेद आहेत. ते वास्तविक अस्तित्वातच नाही. परमात्मा हा अखंड आहे. परमात्म्याचे निरनिराळे भाग पडतात.
असे जे वाटते ते मायेमुळे. परमात्म्याचे वेगवेगळे भाग नाहीतच मुळे, असं जर वाटत असेल तर ते मायेमुळे वाटतं. नानात्वाची जी विविध सृष्टी आहे तिच्यामुळे परमात्म्याचे अलग अलग तुकडे पडत नाहीत. नानात्व म्हणजे विविध प्रकारची ही जी सृष्टी आहे, की हिंदुस्थान आहे, युरोप आहे, कुठे ख्रिस्ताचं असेल, हे जे विविध प्रकारची सृष्टी आहे त्यामुळे परमात्म्याचे काही वेगळे भाग होत नाही, त्याचे काही वेगळे तुकडे होत नाही. तो एकच आहे, सलग आहे, अखंड आहे. अहमनिष्ठ मने निरनिराळी आहे. जे अहंकाराची मने आहेत, इगो माइंड्स आहे, ते जे अहमनिष्ठ मनावर तो बसलेला आहे, जीवात्म्याचा आत्मा. ती जे अहमनिष्ठ मने आहेत ती वेगवेगळी आहेत. देह वेगवेगळे आहे, आकार वेगवेगळे आहेत, परंतु आत्मा एकच आहे. मागेच आपण बघितलं की आत्मा अनंत आहे. कुठलीही विचार किंवा क्रिया आत्मा करत नाही. कुठलीही विचार किंवा क्रिया त्याला लागू पडत नाही. तो काही करत नाही. पण त्याच्याशिवाय ते घडत नाही. कारण एकटा आत्मा काही करत नाही. मन आणि शरीर असल्याशिवाय काही घडत नाही. एकटं मन आणि शरीर काही घडवत नाही. त्या मन आणि शरीरात आत्मा असावा लागतो. पण म्हणून एकटा आत्मा काही करत नाही, एकटं मन आणि शरीर काही करत नाही. या तिन्हीचा संयोग झाल्यावर जे काही होते ती कृती होते. हे आपण मागच्या प्रकरणात बघितलेले. एकाच आत्म्याला निरनिराळ्या अहमचित्तांबरोबर आणि निरनिराळ्या देहांबरोबर पाहिले म्हणजे निरनिराळे व्यष्टीभूत इंडिव्हिज्युअलाइज्ड सोल दिसतात. आत्मा सगळ्यांचा एक आहे, पण मग आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात, आता सुरेखाताईंमध्ये दिसतो, मीनाताईंमध्ये दिसतो, केतकीमध्ये दिसतो, काळेंमध्ये दिसतो. म्हणजे तो वेगळा आत्मा आहे असं नव्हे. आत्मा एकच आहे. का? कारण तो त्या एकाच परमात्म्याचा अंश आहे, म्हणून तो एकच आहे. आणि तो अनंत आहे, त्याला सीमा नाही आत्म्याला सुद्धा. पण त्यामुळे प्रत्यक्ष आत्म्यामध्ये नानात्व शिरत नाही. वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या शरीरामध्ये तो दिसला तरी तो वेगळा नाहीये, त्याच्यात विविधता नाहीये. त्या स्वतः आत्मा, त्याच्यामध्ये काहीही विविधता नाहीये. आत्मा हा नेहमीचा अविभाज्य, न विभागता येणारा असा आहे व राहील. नाना प्रकारचे विचार व कर्मे करणाऱ्या, द्वैतपर असंख्य अनुभव घेणाऱ्या विविध व्यष्टीमानांच्या मागे एकमेव खंडरहित आत्म्याची पार्श्वभूमी असते. किती तुम्ही वेगवेगळे अनुभव घ्या, वेगवेगळे विचार करा, वेगवेगळं कर्म करा, असं असलं, हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअलाइज्ड माइंड असलं तरी त्या सगळ्या अनुभवांच्या मागे, तो सगळा अनुभव घेणाऱ्या विविध इगो माइंड्सच्या मागे आत्म्याची पार्श्वभूमी आहे आणि तो आत्मा खंडरहित आहे. उदाहरणार्थ समजून सांगायचं तर हवा घ्या. हवा काय, हवा हवा आहे, मग त्यातला ऑक्सिजन ऑक्सिजन आहे, तो जीवनाला आवश्यक आहे. मग ते युरोप असो, अमेरिका असो, भारत असो, काश्मीर असो, रशिया असो, सगळीकडे हवा म्हणजे हवाच आहे. ती विभागता येत नाही. ती चांगली किंवा वाईट, दूषित किंवा अदूषित, प्रफुल्लित करणारी अशी असेल. ती का तशी झाली? तिथल्या वातावरणामुळे झाले. वातावरण कोणी केलं? माणसांनी केलं. पाणी, इथून तिथून पाणी H2O, तो H2Oच आहे, पाणीच आहे. सगळीकडे पाणी जीवन आहे, जीवनदायी आहे, पिण्यासाठी आहे. त्यात खंड आहे का? नाही, ते अखंड पाणी आहे. त्यात काही फरक पडतो का? त्याचा रंग किंवा कशामध्ये? नाही. इथून तिथून पाणी तेच आहे. फक्त ज्या प्रदेशातून जसं ते वाहेल, उष्ण प्रदेशातून राहिलं तर ते उष्ण असेल, थंड प्रदेशातून वाहिलं तर त्याचा बर्फ होईल किंवा पाणी थंड असेल. म्हणजे त्या परिस्थितीप्रमाणे त्यात थोडाफार बदल दिसेल, तो त्या परिस्थितीमुळे असतो. स्वतः पाण्यात काही फरक आहे का? इथून तिथून पाणी विश्वात एकच आहे, हवा एकच आहे. तसं आत्मा एकच आहे. तो वेगवेगळ्या रूपात शरीरात बसतो म्हणून तो वेगळा नाही. आय होप द पॉइंट इज क्लिअर. नसेल तर नक्की विचारा. तो एक अभंग आत्मा सर्व विचार, क्रिया व द्वैतपर अनुभव यांच्या पलीकडे आहे. तो सगळ्या अनुभवाच्या, क्रियाच्या पलीकडे आहे व तो त्यांच्या पलीकडे नेहमीच राहतो. म्हणजे सगळं असूनही आत्मा कसा अमर आहे, आत्माचं अखंडत्व कसं आहे,
आणि तो आत्मा एक संघ कसा आहे हे ह्याच्यातून त्या पॅरेग्राफ मधून सांगितलेलं आहे. पुढचा पॅरेग्राफ आहे, विचारांमधील विविधतेमुळे आत्म्यात भेद पडत नाही. प्रत्येकाचा विचार वेगळा आहे, ते वेगळे विचारांमुळे त्या आत्म्यामध्ये भेद पडत नाहीत असं ह्या पॅरेग्राफ मध्ये सांगितलं. कसं ते आपण बघूया. निरनिराळ्या प्रकारांची मते आणि नानाविध विचार म्हणजे वेगवेगळे विचार यांच्यामुळे खंडरहित व एकरस आत्म्यामध्ये म्हणजे एकसारख्या एकसंघ आत्म्यामध्ये विविधता किंवा वैविध्य किंवा नानात्व किंवा वेगळा प्रकार निर्माण होत नाही. आत्म्यामध्ये कोणतीही मते किंवा विचार नसतात. स्वतः आत्मा निर्विकार आहे, त्याला कोणते विचार नाहीत, त्याला कोणती मतं नाहीत. हेच याचे साधे कारण आहे. विचारांची सर्व क्रिया व त्यांचे निर्णय सीमित म्हणजे मर्यादित अहम चित्तामध्ये असतात. मग हे जे विचार असतात, हे जे क्रिया असतात, हे जे निर्णय असतात, ते कुठे असतात? ते आत्म्यात वसत नाहीत. ते जे इगो माइंड आहे, अहमनिष्ठ मन ज्याला म्हटलंय, त्या अहमनिष्ठ मनामध्ये हे सगळे विचार असतात. आत्मा विचार करत नाही, आत्मा स्वतः काही विचार करत नाही. विचार कोण करतं? अहमनिष्ठ मन करतं. आत्म्याच्या पार्श्वभूमीवर अहमचित्त विचार करते. चिंतन आणि चिंतनाच्या द्वारा होणारे ज्ञान, चिंतन मनन चिंतन विचार करणं, त्याचं प्लस मायनस वगैरे त्याचा विचार करणं हे चिंतन. त्या चिंतन करून जे ज्ञान होतं ते ज्ञान हे दोन्हीही सीमित अहमचित्ताच्या अपूर्ण व सदोष ज्ञानाच्या स्थितीत आढळतात. ते चिंतनाच्या द्वारे चिंतन करून मिळणारं ज्ञान सुद्धा जे सीमित मर्यादित अहमचित्त आहे त्याच्या अपूर्ण आणि सदोष ज्ञानाच्या स्थितीत आढळतात. चिंतनाद्वारे मिळणारं ज्ञान सुद्धा अपूर्ण आणि सदोष असतं. का? कारण ते अहमचित्ताच्या द्वारा केलं गेलेलं असतं. स्वतः आत्म्यामध्ये चिंतन किंवा चिंतनाच्या द्वारा होणारे ज्ञान नसते. आत्म्यामध्ये असं ज्ञान कुठलंही नसतं. पुढचा पॅरेग्राफ आहे, आत्मा हा अनंत प्रज्ञा स्वरूप आहे. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, टॅलेंट, इंटेलेक्ट. अनंत प्रज्ञा, ईश्वर म्हणजे काय आहे? अनंत प्रज्ञा आहे. तर आत्मा हा तो अनंत बुद्धीसारखा, अनंत प्रज्ञेसारखा, अनंत ज्ञानासारखा आहे. आत्मा स्वयमेव असीम विचार व अनंत ज्ञान आहे. आत्मा स्वतः अमर्यादित विचार आणि अनंत ज्ञान आहे. कसा? का? असं का असेल? आपण म्हणतो परमात्मा अनंत आहे, परमात्म्याचं ज्ञान अनंत आहे. आत्मा कसा असा अनंत असेल? कारण त्या परमात्म्याचा तो अंश आहे. जो परमात्मा अनंत ज्ञान आहे, अशा परमात्म्याचा हा आत्मा अंश असल्यामुळे तो आत्मा स्वतः एकटा इंडिव्हिज्युअल आत्मा सुद्धा अनंत ज्ञान आहे. परंतु या विचारात किंवा ज्ञानामध्ये विचार करणारा व विचाराचा निर्णय असा भेद नसतो. आत्म्यामध्ये विचार आहे, पण त्या विचारामध्ये विचार करणारा, विचाराचा निर्णय हा सगळा भेद नसतो. कारण द्वैत नसतो, तो द्वैत पार आहे. त्यात विषय व विषयी यांचे द्वैतही नसते. आत्म्याची पार्श्वभूमी असलेले अहमचित्तच विचार करणारे बनू शकते. आत्मा कुठे आहे बसलेला? त्या अहमचित्तावर. त्या अहमचित्तच विचार करणार असतं. आत्मा स्वतः अनंत प्रज्ञा स्वरूप असला तरी त्याच्यामध्ये विचार किंवा बुद्धीचा व्यापार असत नाही. बुद्धी व तिचा सीमित म्हणजे मर्यादित विचार हे दोन्हीही मर्यादित अहमचित्तामध्ये असतात. जी बुद्धी आहे, तिचा मर्यादित विचार आहे, हे सगळं कुठे असतं? अहमचित्तामध्ये. अहमचित्त कसं आहे? मर्यादित आहे. आणि आत्मा कुठे आहे? त्या अहमचित्तावर आत्मा बसलेला आहे. स्वयं एव अंतरहित प्रज्ञानच असलेल्या व पुरेपूर भरलेल्या पूर्णता संपन्न आत्म्याला बुद्धीची किंवा बुद्धीच्या व्यापाराची किंचितही गरज नसते. हा आत्म्याला बुद्धी किंवा बुद्धीच्या व्यापाराची गरज नसते, कारण तो स्वतः स्वयं एव
स्वतःच प्रज्ञान आहे, अनंत बुद्धी आहे, अनंत ज्ञान आहे आणि पूर्ण संपन्न आहे, असा तो आत्मा आहे. त्याला स्वतःला बुद्धीची किंवा बुद्धीच्या व्यापाराची गरज नसते. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी ट्विस्टिंग. हा पॅरेग्राफ तुम्ही जेव्हा केव्हा ते पोस्ट केलं जाईल तेव्हा जरूर 2-4दा वाचा. तुम्ही जितक्या वेळा वाचाल तेव्हा तेव्हा तुम्हाला तो नव्याने उलगडत जाईल. आणि हे विचार फक्त बाबाच मांडू शकतात. इतर मला नाही वाटत की विश्वामध्ये कोणी कुठे असा विचार मांडला असेल की केवळ परमात्माच सत्य आहे. माया निर्मित भ्रमाचा अखेरचा लवलेश झटकून टाकला म्हणजे आत्मा स्वतःला स्थूल, सूक्ष्म व कारण शरीराहून निराळा असल्याचे तर जाणतोच, पण केवळ एकमेव सत्य असलेला परमात्मा तो स्वतःच असल्याचेही तो जाणतो. जेव्हा हा आत्मा ह्या मायेने निर्माण केलेले भ्रम सगळे झटकून टाकतो, त्याचे सगळ्या मायेचा मनोनाश होतो, अहंकार त्याचे संस्कार संपतात, नष्ट होतात आणि अहम चित्ताचा शही राहत नाही, त्याचा अहंकाराचा मूलोच्छेद होतो. त्यावेळेला त्या आत्म्याला कळून चुकतं की तो म्हणजे स्वतः परमात्मा आहे आणि एकमेव सत्य तो परमात्मा आहे आणि हे शरीर म्हणजे तो आत्मा नाही, हे त्यावेळेला त्या आत्म्याला कळून चुकतं. पण त्यासाठी ते अहम चित्त आणि त्यातले सगळे भ्रम हे नष्ट व्हायला हवे. मन आणि जड सूक्ष्म शरीरे स्वतःच्याच कल्पनेची सृष्टी असून ती वास्तविकपणे कधीच अस्तित्वात नव्हती. आणि मग त्या मनाला कळतं, आत्म्याला कळतं की अरे मी म्हणजे तो परमात्मा आहे. हे जे माझं मन होतं, हे जे माझं सूक्ष्म देह होता, ज्या तिसऱ्या भूमिकेत दुसऱ्या भूमिकेपासून मला जो मिळालेला होता, जो मनोदेह होता, माझा जो स्थूल देह होता, हे सगळं काहीच नव्हतं. ही सगळी कल्पनेतली सृष्टी होती आणि ते वास्तवात काहीही नाही. केवळ अज्ञानामुळे मी स्वतःला असं समजत होतो की मी स्वतःला मन, सूक्ष्म देह, जड देह हे सगळं समजत होतो आणि कधीच अस्तित्वात नव्हती व केवळ अज्ञानामुळेच तो स्वतःला मनोदेह, सूक्ष्मदेह किंवा जडदेह मानत गेला. किंबहुना तो स्वतःच मन, सूक्ष्म व जडदेह बनून नंतर या स्वयंनिर्मित भ्रमांशी तादात्म्य पावला, हे सर्व आत्म्याला प्रतीत. आणि मग त्याला कळून चित्तो, अरे की मी किती त्या स्वतःच निर्माण केलेली सृष्टी होती आणि त्या स्वतःच निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये रममाण होऊन तेच म्हणजे वास्तव समजत होतं. ना माझा मनोदेह होता, ना जडदेह होता, ना सूक्ष्म देह होता. हे सगळं मी स्वतः निर्माण केलेलं होतं. आणि का निर्माण केलं होतं? तर भ्रमांमुळे तयार झालेलं होतं. आणि भ्रम कशामुळे निर्माण झाले? मायेमुळे निर्माण झाले. आणि माया कशामुळे निर्माण झाली? कारण तिने त्या अहम चित्तावर ताबा मिळवलेला आहे. आता ते अहम चित्त गेलं, ते भ्रम गेले, माया गेली आणि मग तेव्हा त्याला कळतं की मी म्हणजे तो परमात्मा आहे, असं त्या आत्म्याला कळतं. आणि मी जे आत्ताला स्वतःपर्यंत समजत होतो की मी हा जडदेह आहे, सूक्ष्म देह आहे, ते मी सगळं नाही आहे आणि ते सगळे भ्रम होते आणि मी त्याच्याशी तादात्म्य पावलो होतो, हे त्याला कळून चुकतं आणि ह्याची त्याला प्रतीती येते. इथे प्रकरण नंबर 32 ही मायाने निर्माण केलेल्या भ्रमांच्या पार आत्मा कसा जातो त्याबद्दल बाबांनी ह्या प्रकरणात सांगितलं होतं. आता पुढचं प्रकरण 33 आहे, ते पण माया आहे. त्यात भाग 14 आहे, परमात्मा आणि माया. खूप छान आहे. त्याआधी कुणाला काही विचारायचंय का? आता हे जे मायाजनित भ्रम आणि त्या भ्रमांच्या पार जाणे, कुणालाही काही शेअर करायचं असेल, विचारायचं असेल किंवा तुम्ही नंतरही चॅटवर टाकू शकता. कुठेही प्रकरणामध्ये तुम्हाला काही विचारावंसं वाटलं तर प्लीज संकोच करू नका, लगेच विचारणं. समजा काय असतं की काही जणांना मध्ये डिस्टर्बन्स नको असतो, एक फ्लो छान चाललेला असतो, कारण त्याच्यावर बाबांचा स्वतःचा सत्ता असते, हे नक्कीच तो माझा अनुभव आहे. तर त्या फ्लो मध्ये बऱ्याच जणांना खंड नको असतो. तर हरकत नाही, तुम्ही चॅटमध्ये टाका, नंतर विचारा, पण प्रश्न मनातल्या मनात नका राहू दे. तर आता ते कोणी काय हात रेज नाही केलेला, हँड रेज केलेला असेल तर केतकी नक्की सांगेल. आपण पुढे चालूया. परमात्मा आणि माया.
पेज नंबर 300. आणि 306 वर हे पुस्तकच संपणार आहे. बाबांच्या कृपेने फारच म्हणजे अथांग लीला आहे त्या मेहर प्रभूची, काय सांगायचं. एक, परमात्मा द्वंद्वातीत आहे. हे जे द्वंद्व आहे म्हणजे काय, राग, लोभ, खरं खोटं, हे सगळं म्हणजे द्वंद्व, म्हणजे युद्ध, खरं खोटं, चांगल्या वाईट, हे सगळं, किंवा ह्या सृष्टी जी आहे ती द्वंद्वाच्या आधारावर आहे. तर हे परमात्माला हे लागू नये, तो त्या द्वंद्वाच्या पलीकडे आहे. परमात्मा द्वैतातील सीमित करणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे असल्यामुळे अंतरहित आहे. द्वंद्व आहे ते द्वैत भाव आहे आणि त्याच्यामध्ये ते त्याला मर्यादित करतो. द्वैतातील सीमित करणाऱ्या द्वंद्व म्हणजे द्वैत भाव, मी तुझ्यापेक्षा वेगळा, परमात्म्यापेक्षा वेगळा, इतरापेक्षा वेगळा, हा द्वैत भाव त्यांनी जे सीमित केलेलं, मर्यादितत्व केलेलं आहे, त्या द्वंद्वाच्या पलीकडे असल्यामुळे परमात्मा अंतरहित आहे. आपल्याला हे माहिती आहे की परमात्मा अनंत आहे, अंतरहित आहे, पण ते का आहे, कसं आहे, हे बाबांनी इथे उलगडून सांगितले, छान सांगितले. तो चांगले वाईट, सान म्हणजे लहान, लहान थोर, बरोबर चुकीचं, सद्गुण दुर्गुण, सुख दुःख, ह्या ज्या मर्यादा आहे, ह्या सगळ्या मर्यादित अवस्थांच्या पलीकडे परमात्मा आहे व म्हणून तो असीम आहे. तो ह्या मर्यादांनी बांधलेला नाही, तो द्वैताच्या पलीकडे आहे, द्वंद्वाच्या पलीकडे आहे, म्हणून तो अंतरहित आहे, म्हणून तो असीम आहे, अमर्याद आहे. जर तो वाईट नसून चांगला असता, पहा जिथं बाबांनी जेव्हा एका ठिकाणी म्हटलं होतं की चांगलं वाईट असं काही नसतं, तर ज्या पर्टिक्युलर एजला ते ऐकलं होतं त्यावेळी मनात संभ्रम आला, अरे असं कसं असेल. पण आता जेव्हा हे आपण वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की बाबांनी सांगितलं एका पर्टिक्युलर स्टेज नंतर जेव्हा तुम्हाला ईश्वरी साक्षात्कार होतो तिथपर्यंत आपण ह्याच पुस्तकामध्ये एक प्रकरण होतं, चांगले व वाईट, तुम्हाला आठवत असेल, खूप सुंदर प्रकरण होतं, पुन्हा वाचू शकता. तर त्या प्रकरणात त्यांनी दिलं की चांगले आणि वाईट हे सापेक्ष भाव आहे, त्या परिस्थितीनुसार, त्या व्यक्तीनुसार ते बदलतात, काळानुसार बदलतात. खरं चांगलं आणि वाईट असं काही नसतं, कारण जेव्हा तुम्ही द्वैत पार जाल, ईश्वराशी एकरूप व्हाल, तिथे चांगलं वाईट असं काही नसतं. तर ते का आणि कसं नसतं, ह्याचं जे म्हणजे टेक्निकल आपण म्हणू शकतो ते इथे स्पष्टीकरण खूप छान दिलेले आहे. तर तो असा चांगला वाईट असा काही नसतो. जर तो वाईट नसून, म्हणजे कोण, परमात्मा, जर तो वाईट नसून चांगला असता, चांगला नसून वाईट असता, लहान नसून मोठा असता, मोठा नसून लहान असता, चुकीचा नसून बरोबर असता, बरोबर नसून चूक असता, दुर्गुणी नसून सद्गुणी असता, सद्गुणी नसून दुर्गुणी असता, दुःखी नसून सुखी असता, किंवा सुखी नसून दुःखी असता, तर तो सीमित किंवा मर्यादित झाला असता व अंतरहित झाला नसता. द्वंद्वातीत असल्यामुळे ह्या सगळ्या द्वंद्वांच्या तो चांगलं वाईट, लहान मोठं ह्याच्या पलीकडे तो आहे आणि म्हणून तो परमात्मा अंतरहित आहे. शांत अनंताचा द्वितीय भाग होऊ शकत नाही. शांत म्हणजे सीमित, जो अनंत मर्यादित आहे, अनंत कधी मर्यादित असेल नाही, पण हे सगळं बाबाच फक्त सांगू शकतो. जो अनंत मर्यादित आहे त्याचा दुसरा भाग होऊ शकत नाही, तो अनंत आहे म्हटल्यावर त्याला मर्यादा नाही, म्हटल्यावर त्याच्यासारखा तोच असणार, दुसरा नसणार. बघा हळूहळू बाबा काय सांगायचा प्रयत्न करतात, ते खूप सुंदर प्रकरण आहे. जे अनंत आहे ते द्वैताच्या पलीकडे आहेच, ते द्वैताचा एक भाग कधीही होऊ शकत नाही. म्हणून जे वस्तुतः अनंत आहे त्याला शांता बरोबरचा दुसरा भाग मानता येत नाही. जो अनंत आहे त्याला लिमिटेड, शांत म्हणजे त्याच्या विरुद्ध, अनंतच्या विरुद्ध शांत, मर्यादितचा एक भाग त्याला मानता येत नाही. अनंताला शांताचे सहवर्ती जर मानले, सहवर्ती म्हणजे
सहचारी, सहनिवासी, त्याच्याबरोबर राहणारा. अनंताला जर शांताचं सहवर्ती मानलं तर ते द्वंद्वांतील एक पक्ष बनते. जे द्वंद्व आहेत, चांगलं वाईट, लहान मोठं, त्यातला तो एक पक्ष बनतो. मग तो अनंत राहत नाही. अंतरहित परमात्मा द्वैताच्या सीमेत उतरू शकत नाही. जो अनंत परमात्मा आहे तो द्वैताच्या सीमेत उतरूच शकत नाही, द्वैतात येऊच शकत नाही. म्हणून द्वैतपर म्हणजे द्वैतावर आधारित दृश्यमान जगताची ही खरी सत्ता परमात्माच आहे. असं असल्यामुळे हे जे जग दिसतं, जे द्वैतावर आधारलेलं आहे, जे भासमय असलं, भ्रममय असलं, तर द्वैतावर आधारलेलं असलं तरी त्या ह्या भ्रममय जगताची सुद्धा जी खरी सत्ता आहे ती परमात्मा आहे. व सीमित जग भ्रम आहे. परमात्माच सत्य असून तो अद्वितीय म्हणजे त्याचा सारखा दुसरा नाही व अंतरहित आहे, ज्याला काही अंत नाही. आता हा जो अद्वितीय सुंदर शब्द आहे, पण ज्याच्यासारखा दुसरा नाही, एकमेवा द्वितीय. पण मराठी प्रार्थनेत बऱ्याचदा हा जो परवर्तिकार प्रार्थनेत हा शब्द आलेला आहे वर्णनात, आणि बऱ्याचदा तो चुकीचा उच्चारण आणि चुकीचा शब्द तिथे उच्चारला जातो. तर त्याचं खास लक्ष ठेवा. तू अद्वितीय असून अनंत आहेस असा तो शब्द आहे. अद्वितीय आहे तो शब्द, म्हणजे त्याच्यासारखा दुसरा नाही. पुढचं पॅरेग्राफ. सीमित वस्तूंचे जग माया निर्मित आहे. ज्या वस्तू मर्यादित आहे, सीमित आहे, त्या वस्तूंचं जग जे आहे ते मायाने निर्माण केलेले आहे, मायाजनित आहे, मायेमुळे निर्माण झालेलं आहे. सीमित वस्तूंचे जग कसे व का उत्पन्न होते? ते मायेने म्हणजे अज्ञानाच्या तत्वाने निर्माण होते. हे जे मिथ्या जग आहे, मर्यादित जग आहे, ते मायेमुळे तयार होतं, मायेमुळे निर्माण होतं, अज्ञानाच्या तत्वाने ते तयार होतं. अज्ञान का येतं? कारण ही माया त्या अहमचित्तावर, बुद्धीच्या आसनावरच पगडा बसवते आणि त्यामुळे अज्ञान तत्व तयार होतं आणि अज्ञान तत्वातून माया उत्पन्न होते आणि मायेमुळे हे मिथ्या जग, सीमित जग त्याची उत्पत्ती होते. माया हा भ्रम नाही. काय म्हणतायत बाबा? माया हा भ्रम नाही, पण मायेने निर्माण केलेलं हे जग मात्र भ्रम आहे. खूप सुंदर दिले बा. माया हा भ्रम नाही, तर ती माया भ्रम निर्माण करणारी आहे. माया स्वतः भ्रम नाही, पण ती माया भ्रम निर्माण करते. माया खोटी नाही. बाबा काय म्हणतात? माया खोटी नाही, पण ती खोटा आभास उत्पन्न करते. ती स्वतः खोटी नाही, कारण ती परमात्म्याची छाया आहे, पण ती आभास तसा खोटा निर्माण करते. माया मिथ्या नाही. बाबा सांगतात माया भ्रम नाही, माया मिथ्या म्हणजे खोटी नाही, ती स्वतः खोटा भास निर्माण करते. माया मिथ्या नाही, ती सत्याला असत्याप्रमाणे आणि असत्याला सत्याप्रमाणे भासवते. ती माया स्वतः खोटी नाही, पण ती काय खेळ करते सुंदर, की जे असत्य आहे म्हणजे ही सृष्टी, हा देह, तेच सत्य आहे असं भासवते. पण जे सत्य आहे की हा देह, ही सृष्टी भासमय आहे, स्वप्नवत आहे, आणि जो डोळ्याला दिसत नाही तो परमात्माच फक्त सत्य आहे, या सत्याला ती असत्य भासवते आणि त्या असत्याला सत्य भासवते. अशी ही माया मोठी केवढी करणी आहे मायेची, सगळं काही तिच्यामुळे आहे. माया द्वैत नाही, स्वतः माया द्वैत नाही, ती द्वैताला उत्पन्न करते. तुमची इच्छा असेल तर मी हा पॅराग्राफ परत एकदा वाचते. हा जर नीट समजला आणि किती सुंदर पद्धतीने दिला आहे हो हो, बाबांनी तो. खरंच परत हो एकदा. ना. हा, जय हा. बाबा. जय बाबा. थँक्यू कीर्ती. सीमित वस्तूंचे जग माया निर्मित आहे, असं ह्याचं पॅरेग्राफचं नाव आहे आणि 301 नंबर पानावर तो आहे. तुम्ही ते पाहिजे तर बोल्ड लेटर मध्ये घरात लावा. सीमित वस्तूंचे जग कसे व का उत्पन्न होते?
ते मायेने म्हणजे अज्ञानाच्या तत्वाने निर्माण होते. माया हा भ्रम नाही, तर भ्रम निर्माण करणारी माया आहे. माया खोटी नाही, ती खोटा आभास उत्पन्न करते. ती माया खोटा आभास उत्पन्न करते. माया मिथ्या नाही, ती माया सत्याला असत्याप्रमाणे आणि असत्याला सत्याप्रमाणे भासवते. माया द्वैत नाही, ती द्वैताला उत्पन्न करते. हॅट्स ऑफ टू आवर बॉस, लवली बॉस. पुढे माया निर्मित वस्तू सीमित आहेत. पुढचा पॅराग्राफ. हे संपूर्ण प्रकरण असं सुंदर आहे बघा. म्हणून मी म्हटलं मी जास्त सांगणार नाही, कारण तो जो एक त्याचा फ्लो आहे भाषेचा फार सुंदर आहे. बौद्धिक स्पष्टीकरणाकरता मायेला अनंत मानले पाहिजे. बाबा म्हणतात की बुद्धीला समजण्यासाठी आपण मायेला अनंत समजूया. मायेला अनंत समजलं पाहिजे, त्याशिवाय त्या बुद्धीला तिचं उमगणार नाही ती माया. माया मर्यादिततेचा भ्रम निर्माण करते. जी मर्यादितता आहे, सीमितता आहे, असा भास माया निर्माण करते. ती स्वतः मर्यादित नाही. जे काही परमात्म्याचं आहे ती सगळी लक्षणं इथे मायेच्या बाबतीत बाबांनी दिली. माया भ्रम नाही, परमात्मा भ्रम नाही. माया खोटी नाही, परमात्मा खोटा नाही. माया मिथ्या नाही, परमात्मा मिथ्या नाही. माया द्वैत नाही, परमात्मा द्वैत नाही. माया मर्यादित नाही. इथे बाबा सांगतात माया अमर्याद आहे आणि ते सत्य आहे. माया मर्यादित नाही, परमात्मा पण अमर्याद आहे. मग पुढे ह्या दोन्ही मध्ये नक्की फरक काय आहे, पुढे जाऊन तोही सांगितलाय. मी आता ते रहस्य उलगडत नाही, फार छान सांगितलं बाबांनी. माया निर्मित सर्व भ्रम सीमित आहेत. जे मायाने निर्माण केलेले आहेत ते सगळे भ्रम मर्यादित आहेत. तसेच मायेमुळे भासमान म्हणजे वाटणारे, भासमान होणारे सर्व जगही सीमित आहे. त्या मायेमुळे हे जग आपल्याला जाणवतं, वाटतं, दिसतं. ह्याचा भास कोणामुळे होतो? ह्या जगाचा भास मायेमुळे होतो. आणि असं मायेमुळे जे भासमान होणारं जग आहे ते जग पण मर्यादित आहे. तारे असंख्य आहेत, त्यांची संख्या अगणित आहे. तरी ताऱ्यांचा सर्व समुदाय सीमित आहे. आपण म्हणतो तारे मोजता येणार नाही, तारे अगणित आहे. तर ताऱ्यांचा सर्व समुदाय सीमित आहे. अवकाश, स्पेस व काल अनंत असल्यासारखे भासत असले तरी वास्तविक शांतच आहे. हे अवकाश जरी वाटत असलं की ते अनंत आहे, तरी ते शांत आहे, मर्यादित आहे, असं बाबा म्हणतात. सीमित आणि शांत असलेली प्रत्येक वस्तू भ्रममय जगाचा भाग आहे. जी जी गोष्ट मर्यादित आहे, सीमित आहे, शांत आहे, जी अनंत नाहीये, अशी प्रत्येक वस्तू ह्या भासमय आणि भ्रममय जगाचा भाग आहे. आणि हा भ्रम कोणी निर्माण केला? मायेने निर्माण केला. इन शॉर्ट, माया म्हणजे काय? अज्ञानाचे तत्व म्हणजे माया. एका दृष्टीने पाहता आणि ह्या उरत परमात्मा म्हणजे फक्त सत्य, हा फरक आहे. अज्ञानाचं तत्व म्हणजे माया. का? कारण ती सगळं अज्ञान तयार करते, हा भास तयार करते. पण परमात्मा एकमेव सत्य आहे. हा फरक आहे मायाचं अनंतत्व आणि परमात्म्याचं अनंतत्व मध्ये. एका दृष्टीने पाहता ज्या तत्वामुळे हा सीमित वस्तूंचा भ्रम उत्पन्न होतो ते तत्वच भ्रम समजता येत नाही. कोणत्या गोष्टींमुळे हा जो सीमित वस्तूंचा भ्रम तयार होतो? मायेमुळे. पण मायेला भ्रम समजता येत नाही. ती भ्रम नाहीये, ती भ्रम उत्पन्न करते. मायेला स्थान मर्यादा नाही, मायेला सीमित समजता येत नाही. माया अमर्याद आहे. कोणतीही वस्तू स्थानाने किंवा कालाने सीमित होते. कुठलीही वस्तू जी आहे ती एखाद्या स्थानाने, जागेने किंवा कालाने मर्यादित होत असते. काल मर्यादित आहे, जागा मर्यादित आहे. मायेचे अस्तित्व स्थानामध्ये नाही. आता मर्यादा कशामुळे येतात? सीमितपणा कशामुळे येतो? जागेमुळे येतो किंवा कालामुळे येतो.
तर पुढे बाबा काय सांगतात की माया तशी का आहे अनंत? कारण तिला मर्यादा का नाही? कारण मायेचं तुम्ही जर विचारलं माया कुठे राहते, तर तिची काही एक जागा दाखवता येते आपल्याला? नाही. म्हणजे ती स्थानबद्ध नाहीये, स्थानात नाहीये, की जे स्थान मर्यादित्व निर्माण करतं त्या स्थानामध्ये माया नाहीये. ती स्थानाने मर्यादित नाही. सर्व अंतरालच माया निर्मित असल्यामुळे मायेला अंतराल विषयक सीमा असू शकते. जे अंतराल आहे ते भासमय आहे, सीमित आहे, पण ते निर्माण कोणी केलंय? मायेने निर्माण केलं. आणि त्या मायेने ते निर्माण केलेलं असल्यामुळे त्या मायेला अंतराल विषयक सीमा असू शकत नाही. अंतराल म्हणजे स्पेस, व त्यातील सर्व वस्तू भ्रममय असून म्हणजे ग्रह तारे माया आश्रित आहेत. मायाश्रित असा शब्द आहे, म्हणजे माया आश्रित. ह्या ज्या अंतराळातल्या जगातल्या सर्व वस्तू आहेत त्या मायेच्या आश्रयाने आहेत. त्यांना जसं राजाश्रय म्हणतात, राजाने आश्रय दिलेला गायक, राजाने आश्रय दिलेला कवी, तसं ह्या सगळ्या सृष्टीचा कारभार, हे सगळं अंतराल, हे सगळं ग्रह तारे, ही सगळी भासमान सृष्टी जी आहे हे संपूर्ण कोणाच्या आश्रयाला आहे? मायेच्या आश्रयाला आहे. का? कारण तिनं ते निर्माण केलेलं आहे. माया ही अंतरालाच्या आश्रयाने राहत नाही. ती ह्या जगाच्या माया कुठे राहते? ती माया ही जगाच्या आश्रयाने राहत नाही, ती अंतरालाच्या आश्रयाने राहत नाही, तर तिने स्वतःच ते निर्माण केलेलं आहे. तेव्हा अंतराळातील सीमा मायेला मर्यादा घालून सीमित करू शकत नाही. पुढचा पॅरेग्राफ आहे, माया कालाने सीमित होत नाही. इथं आपण बघितलं की ती स्थानाने सीमित नाहीये. आता आपण बघणार ती कालाने सीमित नाहीये. तर माया कालाने सीमित मर्यादित कशी नाहीये ते बाबांनी कसं दिलं बघूया. त्याचप्रमाणे कालमर्यादेमुळे ही माया सीमित होऊ शकत नाही. तुर्यावस्थेत माया नाहीशी होत. तुर्यावस्था म्हणजे ईश्वरी साक्षात्काराची अवस्था, जिथे ईश्वराचं मिलन होतं. ती जी एक समाधी अवस्था आहे जिथे ईश्वराशी मिलन होतं, ती म्हणजे तुर्यावस्था. गॉडस्पिक्स मध्ये आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे. तुर्यावस्थेमध्ये माया नाहीशी होत जरी असली तरी तिला त्यामुळे सीमित किंवा मर्यादित मानण्याचे कारण नाही. मायेला का? तिथे माया नष्ट झाल्याशिवाय ईश्वर साक्षात्कार होऊ शकत नाही. म्हणून ती जी अवस्था आहे ईश्वरी साक्षात्काराची, किंवा तुर्यावस्था किंवा समाधी अवस्था, जिथे तुमचा अहम नष्ट झालेला किंवा मूलोच्छेद त्याचा झालेला आहे, नष्ट होत नाही अहंकार, त्याचं परिवर्तन होतं, रिअल आय, फॉल्स आय जाऊन रिअल आय येतो. तिथं अहंकाराचा मूलोच्छेद होतो, संस्कार नष्ट होतात, मनोनाश होतो, आणि मग ईश्वराशी मिलन होतं, ईश्वराचं दर्शन होतं, ईश्वर साक्षात्कार होतो. म्हणजे तिथे ह्या जो अज्ञान आहे तो नष्ट झाला, भ्रम नाहीसा झाला. आणि भ्रम कुणी तयार केला? मायेने. मग ती माया नाहीसा झाल्याशिवाय भ्रम नाहीसा होईल का? नाही. म्हणजेच तिथे माया नाहीशी होते. पण तशी ती जरी नाहीशी जरी झाली तरी ती सीमित किंवा मर्यादित नाही. का? कारण आपण मागच्या एका प्रकरणात बघितलं की ईश्वरी साक्षात्कार हा इंडिव्हिज्युअलाइज्ड एक्सपिरियन्स आहे. प्रत्येक आत्म्याचा स्वतःचा अनुभव आहे. आत्मा अनंत आहे, प्रत्येक जण त्या परमात्माचा अंश आहे. म्हणजे एका आत्म्याला ईश्वरी साक्षात्कार झाला म्हणजे ऑटोमॅटिकली सगळ्या आत्म्यांना होणार नाही. तो त्या आत्म्यांचा वैयक्तिक आहे. म्हणजे इतर आत्मे राहतात भ्रमात, म्हणजे माया इतर आत्म्यांच्या द्वारे राहतेच, आणि म्हणून ती सीमित नाहीये. प्रत्येक वाक्याच्या मागे किती गहन कुठले रेफरन्सेस आहेत ते बघा. मायेला कालप्रवाहामध्ये आधी किंवा अंत नाही. तिचं कुठे सुरुवात झाली, कुठे शेवट झाला, कालप्रवाह, कारण ती कालप्रवाहाने बद्धच नाहीये. ज्याचं सुरू आणि शेवट, आधी अंत कळत नाही, त्याला तुम्ही कालाने मर्यादित करणार कसं? ज्याचा समजा माझा जन्म 62 साली झाला तर मी काळाने मर्यादित आहे. आता ह्या मायेचा असा डेट ऑफ बर्थ आहे का? नाहीये. मग ती काळाने मर्यादित
म्हणून होऊ शकत नाही, कारण तिचा आदी किंवा अंत माहित नाही, कालप्रवाहामध्ये मर्यादित नाही. स्वतः कालच माया निर्मित आहे. हा कालच त्या मायेने निर्माण केलेला आहे. जे लोक मायेला कोणत्या तरी वेळी उत्पन्न होऊन नंतर कालांतराने नाहीशी होणारी घटना मानतात, ते मायेला कालामध्ये बसवतात. कालाला मायेमध्ये बसवत नाही. काल मायेत आहे, माया कालात नाही. माया हा कालच तिने निर्माण केलेला आहे. त्यामुळे तो काल मायेमध्ये समाविष्ट आहे, ही माया कालामध्ये नाही. माया कालामध्ये असती तर ती कालबद्ध झाली असती. ती कालबद्ध झाली असती तर ती अनंत राहिली नसती, मर्यादित झाली असती. कालप्रवाह व कालांतर्गत सर्व घटना माया निर्मित आहेत, मायेने निर्माण केलेल्या आहेत. काल मायेमुळे उत्पन्न होतो. माया नाहीशी झाली म्हणजे कालही नाहीसा होतो. जसं आपण बघितलं की तुर्यावस्थेमध्ये की माया नाहीशी झाली की सगळा भ्रम नाहीसा होतो, मनोनाश होतो, संस्कार नष्ट होतात, अहमचित्त जातं, सगळा भ्रम नाहीसा होतो. तसं इथे माया नाहीशी झाली तर तो कालही नाहीसा होतो. परमात्मा हा कालातीत सत्य असून ईश्वरानुभूती व माया निरास ह्या समयरहित घटना आहेत, टाइमलेस घटना आहेत. गॉड रिअलायझेशन, ईश्वरी साक्षात्कार आणि मायेचं नष्टीकरण, माया निरास, मायेचा निरास होणे, नष्ट होणं माया, ह्या गोष्टी कशा आहेत? कालात समयरहित, त्याला वेळ नाहीये, टाइमलेस घटना आहेत. तेव्हा माया कोणत्याही प्रकारे कालबद्ध नाही. माया स्थानबद्ध होत नाही, कालबद्ध होत नाही, म्हणून ती अनंत आहे, अमर्याद आहे. माया अंतरहित आहे, तिला शेवट नाही. कसा तेही बाबांनी सांगितलं. त्याचप्रमाणे माया दुसऱ्या कोणत्याही कारणाने सीमित किंवा मर्यादित होऊ शकत नाही. सीमित असेल, मर्यादित माया जर असेल तर काय होईल? ती स्वतःच भ्रम होईल. आणि स्वतःच भ्रम झाल्यामुळे ती जर स्वतः भ्रम झाली तर दुसरे भ्रम निर्माण करण्याचे सामर्थ्य तिच्यामध्ये राहणार नाही. माया काय करते? भ्रम निर्माण करते. ती स्वतः भ्रम नाहीये, पण ती जर स्वतः भ्रम झाली तर एका भ्रमातून दुसरा भ्रम कसा तयार होणार? मग ती दुसरे भ्रम निर्माण करू शकणार नाही. म्हणून ती सीमित पण नाही आणि ती स्वतः भ्रम पण नाही. कोण? माया. साधारणपणे ईश्वराला सत्य आणि अनंत मानण्यात येते. तसेच मायेलाही बौद्धिक स्पष्टीकरणाकरता सत्य आणि अनंत मानले पाहिजे. ईश्वर सत्य आहे आणि अनंत आहे, माया सुद्धा सत्य आहे आणि अनंत आहे. मग आता काय माया श्रेष्ठ झाली, मग काय आता मायेची पूजा करायची? बिलकुल नाही. कसं? हे पुढे आलेलं आहे. मायेला अंतिम सत्ता नाही. इतकं सगळं जरी असलं की माया अनंत आहे, अमर्याद आहे, स्थानात बद्ध होत नाही, कालात बद्ध होत नाही, ती सत्य आहे, ती भ्रम नाही, ती भ्रम स्वतः तयार करते, ती स्वतः द्वैत नाही, ती द्वैत निर्माण करते, असं जरी असलं तरी माया पूर्णपणे मुक्त होऊ शकते का? हो, माया पूर्ण मुक्त झाला. माया जय बाबा वसुधाताई, तुमचा प्रश्न शॉर्ट होता, मी लगेच वाचून घेतला. तुम्ही विचारलं की माया पूर्ण नष्ट होऊ शकते का? हो, माया पूर्ण नष्ट झाल्याशिवाय, म्हणजे पूर्ण सृष्टीतून नष्ट होत नाही, त्या व्यक्तिगत आत्म्यापुरती ती नष्ट झाली तरच त्याला ईश्वरी साक्षात्कार होऊन ते अंतिम सत्य जे आहे, तो परमात्मा आहे, त्याच्याशी त्याचं मिलन होणार. कारण महासत्ता जी आहे ती परमात्म्याची, ती मायेची नाहीये. माया ही परमात्म्याची शेवटी छायाच आहे, असं सगळं असलं तरी. आणि परमात्माचे हे सगळे गुण आहेत,
मग नॅचरली ते सगळे गुण त्याच्या छायेत किंवा सावलीत येणारच ना. ईश्वर अनंत आहे, मग त्याची सावली ती अनंतच असणार. ईश्वर सत्य आहे म्हटल्यावर सावली सत्यच असणार. पण शेवटी ती सावली ही सावली आहे, म्हणून त्याची कुणी पूजा करू नये. सर्व आता बाबांनी पुढे तो जो टर्निंग पॉइंट आहे किंवा क्लायमॅक्स आहे ह्याचा, मायेला अंतिम सत्ता नाही. हे सगळं असलं तरी मायेला अंतिम सत्ता नाही. सर्व संभाव्य बौद्धिक स्पष्टीकरणांमध्ये ईश्वराप्रमाणेच मायेलाही सत्य व अनंत मानणारे स्पष्टीकरण मानवी बुद्धीला अधिक ग्राह्य आहे, स्वीकार करण्यासारखं आहे, घेण्यासारखे आहे, ग्रहण करण्यासारखं आहे. परंतु हे सगळं आहे ते आपल्याला पटकन पटतं, उमजतं, ऍक्सेप्ट पण आपण करतो. असं असलं तरी मायेला अंतिम सत्ता नाही. जिथे द्वैत आहे तिथे दोन्हीही वस्तू सीमित आहे. जिथे द्वैत आहे तिथे दोन्ही वस्तू सीमित असतात, मर्यादित असतात. कारण एका वस्तूने दुसरी वस्तू मर्यादित होते. दोन वस्तू सत्य आणि अनंत असू शकत नाही. महान सत्ता, अंतिम सत्ता कुणाची आहे? ईश्वराची आहे. हे सगळं असलं तरी मायेची अंतिम सत्ता का नाही? कारण जिथे अनंत आहे, एकमेवा द्वितीय अद्वैत आहे, तिथे दोन असू शकतं का? नाही. जिथे अद्वैत आहे तिथे दोन असू शकत नाही, तिथे एकच पाहिजे. मग अशा अद्वैतामध्ये ईश्वर आणि माया दोन्ही वास करू शकतात का? नाही. तिथे दोन वस्तू असू शकत नाही, एकच वस्तू असते आणि ती म्हणजे परमात्मा आहे. म्हणून अंतिम सत्ता परमात्म्याची आहे. तिथे दोन्ही वस्तू मर्यादित आहेत, तिथे अमर्यादत्व येतच नाही. दोन वस्तू विशाल असू शकतात, पण दोन वस्तूंना अनंत सत्ता असू शकत नाही. दोन वस्तू आहेत त्या प्रचंड मोठ्या असू शकतात, पण दोन्ही वस्तू अनंत असू शकत नाही. कोणीतरी एकच अनंत असणार. ईश्वर आणि माया हे द्वैत कायम ठेवून दोहोंना स्वतंत्र अस्तित्व जर मानलं तर ईश्वराची अनंत सत्ता द्वैताचा द्वितीय भाग होईल. जर ईश्वर आणि माया दोन्हींना अनंत मानलं आणि द्वैत पण कायम ठेवलं तर मग काय होईल? ईश्वर हा दुसरा भाग होईल. मग अद्वैतामध्ये दुसरं असतं का? नाही. एकच आहे सगळं, एकमेवा द्वितीय. अद्वैतामध्ये दुसरं असू शकत नाही, म्हणजे तिथे मायेला अस्तित्व नाही, फक्त परमात्म्याचंच अस्तित्व तिथे असतं. मायेला सत्यत्व देणारे बौद्धिक स्पष्टीकरण सर्वात अधिक बुद्धिग्राह्य असले तरी त्याच्यावर अंतिम ज्ञानाचा शिक्का देता येत नाही. त्यामुळे आतापर्यंत जे सगळं स्पष्टीकरण आपण बघितलं की माया अमर्याद आहे, भ्रम नाही, ती भ्रम उत्पन्न करणारी आहे, माया मिथ्या नाही, असं जरी असलं, हे सगळं बुद्धीला पटणारं जरी स्पष्टीकरण असलं तरी हे म्हणजे अंतिम ज्ञान नाही. मायेला भ्रम मानण्यामध्ये अडचणी आहेत. त्याचप्रमाणे मायेला आपण भ्रम मानू शकत नाही. का नाही मानू शकत? कारण ती भ्रम उत्पन्न करते. ती जर स्वतःच भ्रम बनेल तर ती दुसरे भ्रम तयार करू शकणार नाही, म्हणून मायेला भ्रम मानू शकत नाही. तसंच तिला सत्य मानण्यामध्ये सुद्धा अडचणी आहेत. मायेला सत्य मानण्यामध्ये ती मिथ्या नाही असं बाबांनी म्हटलंय, पण माया सत्य आहे असं म्हटलेलं नाहीये. मिथ्या नाहीये, खोटी नाहीये, पण सत्य पण नाहीये. या प्रकारे माया समजून घेण्याचे सीमित बुद्धीचे, मर्यादित बुद्धीचे सगळे प्रयत्न कुंठित आणि असफल होतात. समजतच नाही ती माया. जसा परमात्मा आपण समजू शकत नाही, तो केवळ अनुभवावा लागतो, तसं मायाही तुम्ही समजून घेऊ शकत नाही. परमात्म्याप्रमाणेच ती माया पण गहन आहे. सस्पेन्स. एका बाजूने पाहता, पॅरेग्राफचं नाव आहे
माया समजण्याच्या मार्गातील बौद्धिक अडचणी. दिलीप टोपाळेजी, जय बाबा, तुमचा नंबर इथे चॅट मध्ये देऊन ठेवा की प्लीज रेकॉर्ड करून ठेवशील. आपण त्यांनाही कधीतरी प्रार्थनेची संधी हो देऊ. हो हो. जय बाबा. थँक्यू. जय बाबा. एकदा चॅट मध्येही टाकशील, त्यांना सांगशील नंबर द्या म्हणून. एका बाजूने पाहता मायेला सीमित मानले तर ती स्वतःच भ्रम म्हणते. जर मायेला मर्यादित मानलं तर ती माया भ्रम बनते. तिच्याद्वारा सीमित वस्तूंच्या जगभ्रमाचे स्पष्टीकरण होऊ शकत नाही. म्हणून म्हणजे माया समजण्याच्या मार्गात कशा बौद्धिक अडचणी आहेत ते आता इथे बाबांनी स्पष्ट केलंय. म्हणून मायेला सत्य व अनंत मानावे लागते. का? कारण तिला भ्रम समजलं तर बाकी भ्रमांचा उद्भव कसा होणार. पण दुसऱ्या बाजूने पाहता मायेला अंतिम सत्यता जरी दिली तरी ती ईश्वर रूपी अनंत सत्तेची प्रतिद्वंद्वी सत्ता झाल्यामुळे वस्तुतः सीमित आणि म्हणून भ्रमरूप बनते. मायेला अंतिम सत्यता समजा दिली तर काय होईल? ईश्वर पण अनंत सत्ता, माया पण अनंत सत्ता. म्हणजे ईश्वराची ती प्रतिद्वंद्वी ऑपोजिट पार्टी झाली. काँग्रेस बीजेपी. ईश्वराची ऑपोजिट पार्टी होईल ती माया. तसं होईल का? तसं नसतं. का? असं जर झालं तर तिथे द्वैत आलं. द्वैत आलं म्हणजे मर्यादा आली, सीमितत्व आलं. आणि सीमितत्व आलं म्हणजे भ्रमरूप आलं. पण ती भ्रमरूप आहे का माया? नाहीये. ती भ्रमरूप असती तर इतर भ्रमांना तिने जन्म दिला नसता. परत एकदा वाचते. मायेला सत्य आणि अनंत मानावे लागते. पण दुसऱ्या बाजूने पाहता मायेला अंतिम सत्यता जर दिली तर ती ईश्वर रूपी अनंत सत्तेची प्रतिद्वंद्वी सत्ता झाल्यामुळे वस्तुतः सीमित म्हणजे मर्यादित आणि म्हणून भ्रमरूप बनते. तेव्हा सीमित वस्तुमय जगभ्रमाच्या बौद्धिक स्पष्टीकरणाकरता मायेला सत्य मानावे लागले तरी तिला अंतिम सत्ता असू शकत नाही. जर मायेला अंतिम सत्ता दिली तर ती परमेश्वराची प्रतिद्वंद्वी सत्ता होईल आणि ते नाही, असं वास्तुतः नाहीये. म्हणून मायेला अंतिम सत्ता देता येत नाही. तर अंतिम सत्ता जी आहे ती एकमात्र परमात्म्याची, ईश्वराची आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांना काही काही प्रश्न पडतील, जरूर टाकावे. पुढचा पॅरेग्राफ आहे, माया ईश्वराची छाया आहे. बाबांच्या कृपेने आपलं असं आहे, जे बाबांनी दिलं ते प्रमाण, बाकी काय आपलं डोकं पुढे चालत नाही. सीमित बुद्धीने माया समजून घेण्याचा कोणत्याही रीतीने प्रयत्न केला तरी तिला मायेचे यथार्थ ज्ञान होत नाही. आपल्या मर्यादित बुद्धीने कितीही माया समजून घेतली तरी तिचं योग्य यथार्थ ज्ञान आपल्याला होत नाही. माया ईश्वरा, माया देशपांडे भाऊनी सांगितलं, दिस इज कॉल्ड मायावाद. ईश्वरवाद तसा मायावाद. माया ईश्वरा इतकीच अगम्य आहे, न समजणारी. गम्य अगम्य. ईश्वरा इतकीच ती अगम्य आहे, न समजणारी आहे, सस्पेन्स आहे. व मर्यादित बुद्धी तिच्या मायेच्या खऱ्या स्वरूपाचे आकलन करू शकत नाही. ह्या मर्यादित बुद्धीला त्या मायेचं खरं स्वरूप समजू शकत नाही. ईश्वराप्रमाणेच माया ही अगम्य आणि अतर्क्य आहे, न समजणारी आणि तर्क न करता येणारी आहे. तर्क आपण बाबांच्या प्रार्थनेत परवा दिला, तर्क व कल्पना या पलीकडे आहे असं आपण परमेश्वराला म्हणतो. तर ही माया सुद्धा कल्पना नाही, पण अगम्य, न समजणारी आणि तर्क न करता येणारी अतर्क्य आहे. म्हणून माया ईश्वराची छाया आहे. ही वैशिष्ट्य कुणाची आहेत? ईश्वराची. तू कल्पना, तर्क व कल्पना या पलीकडे आहेस, आहे ना पर्वतीगार मध्ये. आज प्लीज जो कोणी प्रार्थना म्हणेल मराठीतली पर्वतीगार म्हणा प्लीज. आणि शांत एक एक शब्दावर जोर देऊन म्हणा. परमेश्वर जसा
अतर्क्य आहे, अगम्य आहे, तशी माया आहे. म्हणून ती ईश्वराची छाया आहे. मनुष्य आहे तिथे त्याची छाया असतेच. आपण आहे म्हणजे आपली छाया असतेच. तसंच ईश्वर आहे तेथे ही अनिर्वचनीय माया म्हणजे ईश्वराची छाया असतेच. जिथे ईश्वर आहे तिथे माया असणारच, कारण ती त्याची छाया आहे. मायेच्या कोड्याचा उलगडा अनुभूती नंतरच येतो. बापरे, तुमचं मोठं आहे, मी नंतर वाचते. का लगेच वाचायचंय? निस्ताने भाऊ तुम्ही बोलणार आहात का? मी वाचते. Baba's words on this topic seems to be highly intellectual and genius and beyond understanding, interpretation of anyone. Understanding oblique interpretation of anyone. You are, however, trying to explain and put them in simpler words. And that's truly great. Yes, really great. Thank you, Jai Baba. थँक्यू बाबा. बाबांचे शब्द म्हणजे हे सीडींची भाषा आहे. फक्त ते थोडं म्हणून मी आधी सांगितलं, आज जास्त स्पष्टीकरण नाही, ते इतकं सुंदर ओघवत्या भाषेत आहे, तसंच वाचणार. थोडं जिथे क्लिष्ट शब्द असेल तेवढं बघू आपण. मायेच्या कोड्याचा उलगडा अनुभूती नंतरच होतो. जसा ईश्वर कळतो, कधीच कळतो? ईश्वरानुभूती नंतर. तसाच हे मायेचं जे कोड आहे ते आपल्याला त्याच्या अनुभूतीनंतर, ईश्वरानुभूतीनंतरच तो उलगडा होतो. द्वैत क्षेत्रात कार्य करणाऱ्या सीमित बुद्धीला, हे जे द्वैताचं क्षेत्र आहे, चांगलं वाईट कोण म्हणजे अद्वैत भाव आणि द्वैत भाव, ह्या द्वैत क्षेत्रात कार्य करणाऱ्या मर्यादित बुद्धीला ईश्वर आणि माया दोन्हीही अतर्क्य, न समजणारे, तर्क कल्पना न करता येणारे असले तरी अंतिम अनुभूतीमध्ये, रिअलायझेशन, अंतिम अनुभूती म्हणजे अनुभवामध्ये त्यांच्या यथार्थ स्वरूपाचे पूर्ण ज्ञान होऊ शकते. जेव्हा ईश्वर साक्षात्कार होईल तेव्हा बाबा सांगतात थेअरी काही कामाची नाही. स्पिरिच्युअलिटीमध्ये थेअरी नुसती उपयोगाची नाही. थेअरीचा उपयोग आहे, पण प्रत्यक्ष अनुभव पाहिजे, अनुभूती पाहिजे. आणि हा जेव्हा प्रत्यक्ष ईश्वराचा अनुभव आपण करू की सोहम, तोच मी ईश्वर सर्वव्याप्त आहे, हा जेव्हा अनुभव करू त्यावेळेला त्या मायेचं पण आपल्याला समजते, तिचा उलगडा होतो, तिची कल्पना येते, ती अगम्याची गम्य होते, अतर्कची तर्कनीय होते. त्या अनुभवानंतरच ती माया समजते. अनुभूती होईपर्यंत मायेच्या कोड्याचा पूर्ण उलगडा कधीच होऊ शकत नाही. व ईश्वरानुभूतीनंतर असे आढळून येते की माया ही अस्तित्वातच नाही. ज्या मायेचं इतकं गुणगान काढलं, अमर्याद आहे, मिथ्या नाही, भ्रम नाही, हो की नाही, आणि काय 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 आपण बघितलं, तर शेवटी जेव्हा अनुभव घेतो आपण ईश्वराचा किंवा अनुभूती होते, गॉड रिअलायझेशन होतं, तेव्हा आपल्याला कळतं की अरे माया नाहीच आहे, भ्रम आहे, ती मायेचं अस्तित्वच नाही, ती नष्ट झालेली असते. तेव्हाच ईश्वरी साक्षात्कार होतो. आणि मग तेव्हा कळतं, थँक्यू जिन्नेवार भाऊ, आणि मग कळतं की माया अस्तित्वातच नव्हती आणि नाहीये. हे जे मी सगळं माझं माझं समजत होतं ते माझं नाहीच आहे, मी नव्हतोच असा, मी तर हाच परमात्मा होतो पहिला, पण मी वेड्यासारखा स्वतःला समजत होतो की मी या आणि त्या, मी तसा नाहीये, मी तर परमात्मा आहे. ही माया ना, तिथं सारे कुठे काय दिसतच नाही, मायाचं अस्तित्वच नाहीये. आणि असं असल्यामुळे ती जी अंतिम महासत्ता आहे ती ईश्वराची आहे आणि मायेची नाही. म्हणून अंतिम सत्ता नाही. का? कारण तिचं अस्तित्वच संपतं हो. जी अनंत म्हणत होतो आपण इतका वेळ, तिचं अस्तित्वच संपतं. गॉड रिअलायझेशन नंतर ती अस्तित्वात राहतच नाही. आणि म्हणून ही माया एकमेवाद्वितीय नाहीये, तर परमेश्वर एकमेवाद्वितीय आहे आणि अंतिम सत्ता ईश्वराची किंवा परमात्म्याची आहे. आय होप क्लिअर. तिथं जो क्लायमॅक्स होता, इतका वेळ सगळ्यांना वाटत असेल अरे हे माया, हे मायेचं एवढं सगळं अवडंबर चाललेलं आहे, मग तिची अंतिम सत्ता का नाही? कारण गॉड रिअलायझेशन नंतर तिचं अस्तित्व मिटतं.
तरी ती अमर्याद का आहे? कारण त्या हा प्रश्न स्वाभाविक आहे, कुणी पण विचारणार की इतका वेळ तुम्ही सांगत होता की ती अमर्याद आहे. गॉड रिअलायझेशन हे त्या व्यक्तीपुरतं मर्यादित आहे. एकाला गॉड रिअलायझेशन झालं म्हणजे पूर्ण जीवात्म्यांना, जीवसृष्टीला गॉड रिअलायझेशन होत नाही. म्हणजे बाकीचे जे अनरिअलाइज सोल्स राहतात त्यांच्या माध्यमातून तो भ्रम, ते मायेचं अस्तित्व कायम चाललेलं असतं. म्हणून सृष्टी कायम चाललेली असते, म्हणून ती अमर्यादित आहे. पण ती महान सत्ता नाही, कारण गॉड रिअलायझेशन नंतर त्या जीवात्म्याच्या बाबतीत तिचं अस्तित्व मिटतं, संपलेलं असतं. आय थिंक इट इज क्लिअर. हे फार महत्वाचा मुद्दा आहे. माया दोन अवस्थात नाही. माया दोन अवस्थांमध्ये नाही. मूळच्या सदवस्तू म्हणजे ईश्वर परमात्मा, मूळच्या सदवस्तूच्या अचेतन अवस्थेत माया नसते. टिफिन लेक्चर मध्ये बाबांनी याला फार सुंदर शब्द वापरलाय, बेभान भगवान. ज्या ईश्वराला स्वतःचं भान नाही आणि सृष्टीचं भान नाही, बाबांनी तिथे असं म्हटलंय की ज्या ईश्वराला स्वतःचं आणि या सृष्टीचं भान नाही, तो ईश्वर तुमच्या काय कामाचा? तर सद्गुरू तुमच्या कामाचा, असं बाबांनी तिथे सांगितलेलं. तर अचेतन अवस्था म्हणजे कसं असतं की तिथे परमात्मा आपल्या अनंत आनंद अवस्थेत असतो आणि त्याला ईश्वराचं स्वतःचा स्थितीचं आणि ह्या सृष्टीचं भान नसतं. म्हणून इथं म्हटलंय की ती मूळ अवस्था आहे, परब्रह्म परात्पर परब्रह्म अवस्था. मूळच्या सद्वस्तूच्या अचेतन अवस्थेत माया नसते, तिथे मायेला मज्जाव आहे. परमात्म्याच्या आत्मचेतन आणि विज्ञान म्हणजे सुपर कॉन्शियस स्थितीमध्ये ही ती माया नसते. म्हणजे बघा, ओरिजिनल मूळ परमात्मा अनंत ज्ञान, अनंत अनंत सगळं त्याच्यामध्ये मशगूल आहे, त्याला सगळं, त्याला आपण बेभान भगवान इन शॉर्ट म्हणू. तिथून मग तो कोहम होऊन ही सगळी यात्रा करून, सगळ्या योनी करून, सगळ्या भूमिका पार पडून गॉड रिअलायझेशन झालं. आणि गॉड रिअलायझेशन नंतर पुन्हा तो अनंतात एक होतो, ईश्वराशी त्याचं मिलन होतं. तिथे पुन्हा माया नष्ट होते. म्हणजे त्याच्या मूळ अवस्थेतही मायेला अस्तित्व नाही. आणि जेव्हा सुपर कॉन्शियस स्थितीत गॉड रिअलायझेशन नंतर पुन्हा त्याचं मिलन होतं परमात्म्याशी, त्या जीवात्म्याचं, तिथेही त्या अवस्थेनंतरही मायेला अस्तित्व नाहीये. स्थूल, सूक्ष्म आणि मनोविशिष्ट जगताच्या चेतनावस्थेत म्हणजे ईश्वराला भासमान द्वैतपर सृष्टीची जाणीव असते, तेव्हाच मायेला अस्तित्व असतं. जेव्हा त्या ईश्वराला ह्या सृष्टीची जाणीव असते, भासमय सृष्टीची, आणि म्हणजेच ती अवस्था ईश्वराची कोणती अवस्था आहे की जिथं त्याला स्थूल, सूक्ष्म आणि मनोदेह ह्या सगळ्या जगताच्या चेतन अवस्थेत तो ईश्वर असतो. म्हणजे गॉड्स 10 स्टेट्स मध्ये ही अवस्था दिलेली आहे. त्या अवस्थेमध्ये सुद्धा, त्या अवस्थेतच मायेला अस्तित्व असतं, कारण तिथे ईश्वराला ही जी भासमय सृष्टी आहे तिची जाणीव असते. आणि जेव्हा ईश्वराला भासमय सृष्टीची जाणीव असते तेव्हा तिथे मायेला अस्तित्व असतं. कसं आहे बघा, हा ओरिजिनल मूळ अवस्थेत नाही, गॉड रिअलायझेशन नंतर पण नाही, पण जिथे ईश्वर आणि मनो, सूक्ष्म आणि स्थूल ह्या तिन्ही देहांचं त्याला आणि विश्वाचं भान आहे, त्या अवस्थेत मायेचं अस्तित्व असतं. म्हणून तुम्ही जर बघाल तर बाबा सांगायचे की काय कार्याला निघाले, पाऊस आला वगैरे, मायेने आज माझ्या कार्यात गडबड केली वगैरे असं बाबा म्हणायचे. तो ते अवताराच्या बाबतीत. जेथे आत्म्याला अवताराच्या बाबतीत का, कारण तो परमात्मा मानव देहात येतो म्हणजे स्वतःला असीमितत्वाला सीमितत्वामध्ये समेटून घेतो, म्हणून तिथे त्या मायेशी सामना करावा लागतो. जेथे आत्म्याला स्वानुभव नसतो आणि जिथे त्याची चेतना, कॉन्शियसनेस द्वैतपर मिथ्या भ्रमांनी आक्रांत होऊन कल्पना निर्मित द्वितीयाचीच जाणीव ठेवते, तेथेच मायेला अस्तित्व आहे. म्हणजे मायेचा जन्म कधी झाला, त्याला डेट ऑफ बर्थ नाही, जेव्हा द्वैताचा जन्म झाला तेव्हा मायेचा जन्म झाला, असं इन शॉर्ट ह्या वाक्याचा अर्थ म्हणता येईल. द्वैताबरोबर मायेचा जन्म झाला, जिथं द्वैत सुरू झालं तिथं मायेचा जन्म झाला.
जिथे आत्म्याला स्वानुभव नसतो, स्वतःचा अनुभव, जिथे त्याची चेतना कॉन्शियसनेस द्वैतपर मिथ्याभ्रमांनी आक्रांत होऊन कल्पना निर्मित म्हणजे इमॅजिन अदर द्वितीयाची जाणीव ठेवते. म्हणजे इन शॉर्ट एवढ्या मोठ्या वाक्याचं सरळ थोडक्यात सांगायचं म्हणजे द्वैत भाव जिथे उत्पन्न होतो तिथेच मायेला अस्तित्व आहे. पुढचा पॅराग्राफ आहे सॉरी मायेचे अस्तित्व भ्रमदृष्टीनेच आहे. शांताच्या दृष्टीने पाहिले, आपण हा सगळा मायेचा व्यापार बघतोय. हे चौथं आणि शेवटचं प्रकरण आहे. मायेसाठी 4 प्रकरणं दिली बाबांनी. मूळ प्रकरणाचं नाव माया आहे. त्यामुळे सगळं मायेबद्दल याच्यात किती छान सांगितलं टेक्निकली. इतकं त्यातनं किती गोष्टी, हे असं आहे आपल्याला माहित असतं, पण हे असं का. आणि लहान मुलं असतात ते प्रत्येक गोष्टीला का, पण असं का, पण असं का विचारत राहतात. तर तसं ह्या प्रत्येक गोष्टीचं कार्यकारण भाव इथे समजायला मदत होते. हे असं आहे पण असं का होतं, ते असं का आहे, तर हे इथे कळायला मदत होते. मायेचे अस्तित्व भ्रमदृष्टीनेच आहे. शांताच्या दृष्टीने पाहिले तर मायेला अस्तित्व आहे. शांत म्हणजे जे अमर्याद नाही, मर्यादित आहे. अनंत जे अनंत नाही ते म्हणजे शांत. शांताच्या दृष्टीने पाहिले तर मायेला अस्तित्व आहे. अनेक भ्रमांची व सीमित वस्तूंची रचना करणारी माया ही भ्रमदृष्टी करतात सत्य आहे. भ्रममय जी दृष्टी आहे त्याच्यासाठी माया सत्य आहे. का? कारण ती अनेक भ्रमांची आणि मर्यादित वस्तूंची निर्मिती आहे, निर्माण करणारी आहे. अखेरच्या आणि एकमेव सत्याच्या अनुभूतीच्या दृष्टीने केवळ असीम आणि अनंत परमात्माच सत्य आहे. परंतु हे जे बघितलं तर ही माया सत्य आहे हे कुठे कसं दिसतं आपल्याला, केव्हा कळतं? शांताच्या दृष्टीने पाहिलं तर, म्हणजे अनंत दृष्टीने पाहिलं तर नाही. तिचा जन्मच द्वैतभर भावनेने सुरू झालेला आहे मायेचा. आणि शांताच्या दृष्टीने बघितलं तर माया दिसते, अनंताच्या दृष्टीने नाही. म्हणून अनंताच्या किंवा अखेरच्या एकमेव सत्याच्या अनुभूतीच्या दृष्टीने केवळ परमात्माच असीम आहे, अमर्याद आहे आणि अनंत आहे, आणि तोच एकमेव सत्य आहे. तेथे सीमित वस्तूंच्या परमात्म्याहून निराळ्या भासणाऱ्या अस्तित्वाचा भ्रम नाहीसा होतो. जिथं परमात्माशी तुम्ही एकरूप होता तिथे ही जी मर्यादित वस्तू आहे, जी परमात्म्याशिवाय स्वतःच वेगळं अस्तित्व भासवते, द्वैत भाव जागृत करते, तिचं अस्तित्व नष्ट होतं. कारण ती अस्तित्व हा भ्रम आहे. त्या अस्तित्वाचा भ्रम नाहीसा होतो. तो अस्तित्व, माया स्वतः भ्रम नाही, ती भ्रम निर्माण करते. आणि तो भ्रम, तिच्या अस्तित्वाचा भ्रम नाहीसा होतो तेव्हा कळतं की परमात्मा एकच अंतिम सत्य आहे, असीम आहे, अनंत आहे. त्याबरोबरच त्या भ्रमाला निर्माण करणारी माया ही असताच जाते. आणि हा जो भ्रम आहे, द्वैतभाव निर्माण करणारा भ्रम आहे, तो भ्रम निर्माण करणाऱ्या मायेचं अस्तित्व संपतं. शेवटचा पॅराग्राफ आहे आत्मानुभूती मधील ज्ञान. माया पार करून चेतना आत्माभिमुख झाली. आत्माभिमुख झाली म्हणजे आत्मज्ञान होतं. आत्मज्ञान कधी होतं? जे कॉन्शियसनेस आहे तो आत्माभिमुख झाला तेव्हा. तो केव्हा होतो? माया नष्ट केल्यावर, माया पार करून गेल्यानंतरच आत्मानुभव होतो, आत्मज्ञान होतो. त्या आत्मज्ञानात असे प्रत्यय असे ते की निरनिराळी अहमनिष्ठ मने
इगो माइंड्स, शरीरे, त्याचप्रमाणे अखिल विश्व व माया यापैकी कशालाही कधीच अस्तित्व नव्हते. जेव्हा हे आत्मज्ञान तुम्हाला होतं तेव्हा तुम्हाला कळतं की हे जे अहमनिष्ठ व्यक्तिगत मन आहे, जी स्थूल सूक्ष्म मनोदेह आहे, हे वेगवेगळी शरीर आहेत, हे अखिल विश्व आहे, ही माया आहे, हे काहीही अस्तित्वात नव्हतं. त्याचं काय अस्तित्वात होतं? फक्त ईश्वर अस्तित्वात होता. आणि मग तुम्ही स्वतःला ईश्वर आत्मज्ञान होतं की मी म्हणतेच तो ईश्वर किंवा माझ्यामध्येच तो ईश्वर आहे, त्या ईश्वरामध्ये मी आहे. जी काही पूर्ववर्ती सत्ता मायेला होती ती आत्म्याच्या अविभाज्य सत्तेमध्येच प्रविष्ट झालेली दिसते. आत्म्याचं कसं आहे? अमर्याद आहे. आत्मा कसा? आपण आधीच पाहिलं, अविभाज्य आहे. मग आत्म्याची जी अमर्याद सत्ता आहे त्या सत्तेमध्येच ही माया समाविष्ट झालेली होती. आणि आत्मा का झाला? कोहम, पहिली इच्छा, पहिल्या इच्छेबरोबर एक पहिला संस्कार उत्पन्न झाला आणि द्वैत झालं, म्हणून आत्मा निर्माण झाला. आत्मा निर्माण झाला म्हणून मायेचं अस्तित्व आलं. म्हणजे द्वैत आला, तिथे माया उत्पन्न झाली, तो मायेचा जन्म, डेट ऑफ बर्थ ती मायेची. म्हणून जी पूर्ववर्ती सत्ता मायेला होती ती शिल्लक राहत नाही. आत्मा स्वतःला स्वयंसिद्ध व द्वैतातीत व त्याचप्रमाणे ज्ञान, आनंद, शक्ती व अस्तित्व या सर्व बाबतीत निरंतर सीमातीत असल्याचे जाणतो. आत्मा स्वतःला आता आत्मज्ञान झालं, त्या आत्म्याला आत्मज्ञान झालं आणि आत्मज्ञान झाल्यानंतर त्याला असा कळतं की तो स्वयंसिद्ध आहे, तो द्वैतातीत आहे, तो अद्वैत आहे. त्याचप्रमाणे त्याच्याकडे अनंत ज्ञान, अनंत आनंद, अनंत शक्ती आणि अनंतत्व अस्तित्व आहे आणि तो निरंतर आहे, शाश्वत आहे, तो नश्वर नाही. हे ज्ञान त्या आत्मज्ञानानंतर त्या आत्म्याला होतं. तो हेही जाणतो की तो आता आहे असाच पूर्वीही होता. त्याला हेही कळतं, अरे मी हा असा आहे, असाच मी पूर्वीही होतो. मग हा जो सगळा काळ आहे पूर्वीचा आणि आजचा, त्यामधला जो आहे ती सगळा भ्रम होता, ती माया होती, ते एक स्वप्न होतं. मी तो नव्हतोच, पण मी तो स्वतःला तसा जाणत होतो. परंतु ही आत्मज्ञानाची सर्वश्रेष्ठ अवस्था बुद्धीच्या कक्षेबाहेर असून अंतिम अनुभूतीचे शिखर ज्यांनी गाठले नाही त्यांना त्याची कल्पनाही करता येत नाही. असं जरी असलं तरी हा अनुभव अनुभवण्याचा अनुभव आहे, तो बुद्धीने तर्क करून समजता येणार नाही. आणि ज्याने अनुभवून ते प्रत्यक्ष अनुभवलंय त्यांना केवळ बुद्धीने त्याची कल्पना करता येणार नाही. म्हणून बाबा वारंवार सांगतात की ईश्वरानुभूती, आत्मज्ञान, साक्षात्कार, ईश्वर साक्षात्कार हा अनुभवण्याचा विषय आहे. आपण त्याची वाट बघूया जेव्हा तेव्हा आपल्या वाट्याला येईल. थँक्यू ऑल ऑफ यू. म्हणजे संपलं नाही लेक्चर, थांबा 2 मिनिटं. बऱ्याच महत्वाच्या अनाउन्समेंट करायच्यात. मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते की तुमचा पाठिंबा मिळाला आणि बाबांची अनंत कृपा आहे की त्याची कल्पनाही करवत नाही. मला टाईप कसं करायचं माहित नव्हतं, ते कसं होईल माहिती नव्हतं, बसवेल की काही नाही. विश्वास करा नाही तर नका, बाबांनी जस्ट मला पुश केलं. लिंक कशी घ्यायची आजही येत नाही. ती कोण घेणार माहिती नव्हतं. आणि थँक्यू सो मच केतकी, गॉड ब्लेस यू. इतकं सुंदर महत्वाचं काम तिने तिच्या इतक्या व्यापात केलं. तिच्या मुलाचं बघ ऑपरेशन असो, मुलाचं त्याचा साखरपुडा असो, आता तिच्या मुलाचं लग्न आहे, तरी तिला माहितीये मिथ्या मूल्य, इथ्या मायेला मिथ्या मूल्य देत नाही. बाजार हाट करण्याऐवजी ती इथं आपल्या सोबत लिंक घेऊन बसते. हे खरं अध्यात्म आहे, म्हणजे खरंच अनुकरणीय आहे. तेव्हा तिचेही खूप आभार. आणि तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट दिला, तुमचं बाबांबद्दलच्या प्रेमाला साष्टांग नमस्कार. आणि खरंच बाबांचे शतशः आधार की विश्वास बसत नाही की हे सगळं पुस्तक आपण वाचून संपवलं आणि लिहून पण संपवलं. काही पानं शिल्लक असतील, आय एम सॉरी, व्हॉट्सअपवर ती मी टाकेलच. कारण अशा पद्धतीने खूप खूप आभार मेहेर प्रभू, हे करून घेतलं तुम्ही.
असंच पुढेही आपल्याला पार्ट 2 आहे त्याचा रेडी आहे, तोही आपण करूया. आपण प्रयत्न करू कुठला गॅप मध्ये देणार नाही. आणि दुसरी एक महत्वाची अनाउन्समेंट ही होती की हा जो पार्ट आहे, दोन्ही पार्ट कदाचित, की खूप दिवसाचा माझा प्रयत्न होता की हे रिप्रिंट व्हावं आणि सगळ्यांना हे पुस्तक वाचायला मिळावं. अतिशय सुंदर पुस्तक, प्रत्येकाने संग्रही ठेवावंच असं आहे. आणि हे वाचलं तर गॉड स्पीक्स तुम्हाला सहजी कळेल असं मला वाटतं. माझी स्वतःची ती धारणा आहे. आणि ते इतकं ओघवती भाषा आहे, काही एकदा त्याची तुम्हाला नॅक आली की एकाला एक शब्द जोडलेले असतात, इतकंच. बाकी अदरवाईज तर हे पुस्तक शेवटी प्रयत्नाने बाबांनी त्या सक्सेस दिलं. आपल्या ग्रुपमध्ये आता उपस्थित आहेत राजेंद्र निस्ताने, डॉक्टर राजेंद्र निस्ताने अमरावतीचे. त्यांनी ही जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली आहे. आणि नगर ट्रस्ट कडनं, केळकर अंकल कडनं इतकं छान सहकार्य आम्हाला मिळालं. ताबडतोब त्यांनी परवानगी दिली आहे रिप्रिंट करायला पुस्तक. आणि डॉक्टर निस्तान यांनी अगदी युद्ध पातळीवर काम सुरू केलेलं आहे. संपूर्ण पुस्तकाचं स्कॅनिंग झालेलं आहे, PDF फॉर्म मध्ये झालेलं आहे. आता त्यांनी ते प्रिंटरला दिलेलं आहे. सुरुवातीला फक्त 500, आणि हे ना नफा ना तोटा तत्वावर हे पुस्तक त्यांनी करायला घेतलंय. आणि ती महत्वाचं म्हणजे इच्छा प्रदर्शित केली होती मी, आणि त्यांनी त्याला मान दिला म्हणून त्यांचे शतशः आभार. आणि लवकरच हे थँक्यू. बाबांचं सगळं करामध्ये जय बाबा. डॉक्टर ठावरे. तर हे पुस्तक 500 प्रती ते सुरुवातीला फक्त छापणार आहे. तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की जरूर ते ह्या घेऊन एक एक नाही 4-4 प्रती घ्या. कुणाला तुम्हाला गिफ्ट द्यायचं झालं, लग्नात गिफ्ट द्यायचं, वाढदिवसाला द्यायचं, तुम्ही हे पुस्तक गिफ्ट द्या हो. ह्याच्यासारखं अमूल्य देणगी दुसरं नाही. तर आता लवकरच ते पुस्तक आपल्या भेटीला येईल आणि आपण ते सगळ्यांनी खरेदी करावं अशी पण मी विनंती करते. करालच, त्याच्याबद्दल काही शंकाच नाहीये. आता कोणाला काही बोलायचं प्लीज बोला. थोडं 8 मिनिटं तुमच्यासाठी पण एक्सप्रेस व्हायला. आणि काय आहे की प्रश्न विचारावे की नाही विचारावे, 2 मतप्रवाह आहे कुठल्याही गोष्टीला. कुणी म्हणतं की फ्लो डिस्टर्ब होतो, कुणाला त्या प्रश्नात रस नसतो, कुणाला समजलेलं असतं, पण कुणाला त्या प्रश्नात डोक्यात राहिलं तर पुढे जाता येत नाही. म्हणून आपण मधली अवस्था पत्करली होती की थोडं फास्ट फास्ट करू फ्लो ठेवण्यासाठी आणि प्रश्नही घेऊया. पुढचा पुस्तकाला जर तुमची इच्छा असेल की अजून स्लो जावं तर तसं नक्की मला सांगा आणि तसं आपण करूया. जय बाबा. उमाजी पद्मावर भाऊ आहेत का? जय बाबा. जय बाबा. पहिली प्रत बुक करा माझी, 2 प्रती. निस्ताने भाऊ लिहून घ्या. पद्मावर भाऊच्या 2. आणि आणखी अजून एक गोष्ट अशी सांगायची होती, म्हणजे विनंती आहे. कारण काय की आताच मी सांगितलं की ना नफा ना तोटावर करतोय, पण जर एकेकाला एक एक प्रत पाठवत बसलं तर थोडस खर्चिक होईल, त्रासदायक होईल. त्यामुळे म्हणजे पाठवू ते पण हा प्रयत्न करा की सेंटर वाईज तुम्ही मागवा जास्त कॉपीज. आता समजा नागपूरला पद्मावार भाऊ आहेत, तर त्यांनी किंवा कुणीतरी एकाने जबाबदारी घ्यावी आणि इतर सगळ्या नागपूरच्या लोकांनी त्यांना त्यांच्याकडे नावं द्यावी. आणि मग त्यांनी म्हणजे कुणी ही जबाबदारी घ्यायला तयार जर असेल तर चांगलं होईल की समजा 50-100 प्रती त्यांच्याकडे पाठवल्या की तिथनं बाकीचे ते घेतील किंवा ते स्वतः त्यांना देतील. असं काही करता येत असेल तर जरूर ते पण करूया. तसं केलं तर अजून सोपं होईल काम. आणि दुसरी गोष्ट, जय बाबा, जय बाबा. काही आर्थिक मदत निस्ताने साहेबांना पाहिजे असेल या पुस्तकासाठी तर मी करण्यास तयार आहो. थँक्यू. पण तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपसामध्ये नक्कीच तुम्ही बोला म्हणजे होईल. हो हो. आहेत निस्ताने पण आहेत आपल्या मीटिंग मध्ये, त्यांनी नोट केलंच असेल. चालेल. थँक्यू पद्मावार भाऊ. नोटेड. जय बाबा. देवीदास इंगोले भाऊ आणि प्रकाश राऊत भाऊ कोणीच नाहीये. ओके. अच्छा, आज आणखीन 2-3 लोक नवीन दिसले होते की ज्यांनी कधी प्रार्थना म्हटलं नाही. असं कोण राहिलंय का आता आपल्यामध्ये? नलिनी चांदेकर आहेत. मेहेर प्रसाद निमजे आहेत. मेहेर प्रसाद निमजेंना द्या किंवा दिलीप टोपाळेंना द्या. दिलीप टोपाळे, मेहेर प्रसाद निमजे. प्रार्थना कोण म्हणू इच्छित आहे? पहिल्या भागाची सांगता प्रार्थना मराठीमध्ये, परवरदिगार प्रार्थना, पश्चाताप प्रार्थना. दिलीप टोपाळे लेफ्ट. म्हणजे मेहेर प्रसाद निमजे. जय बाबा.
जय बाबा, जय बाबा. मेहर प्रसाद निमजे, तुम्ही प्रार्थना म्हणाल आजची? Now this time not possible. Something something mine was not Okay. good. So Okay. okay, we forward with the another person. To next meeting, I will definitely clear it now. काय हरकत नाही, काय हरकत नाही. आज आमचा आग्रह आहे, हा टॉपिकला अनुसरून मराठीतली परवरदिगार प्रार्थना म्हणावी हा आग्रह आहे. हरकत नाही. आपण दुसऱ्या कोणाला, केतकी गो अहेड. ते काय की मी अगोदरपासून मीटिंगला अटेंड नाही केली होती आणि काय त्याच्यामुळे प्रॉब्लेम? काय म्हणत. हरकत नाही. जय बाबा. जय बाबा, जय. येस केतकी, नेक्स्ट. मी म्हटलेली आहे, म्हणू का पुन्हा? वा, मोस्ट वेलकम देशपांडे भाऊ, मराठीत म्हणाला. तोपर्यंत अजून आहे 4 मिनिट वेळ आहे. अजून कुणाला काही बोलायचं? राजेंद्र निस्तानेंना मी सांगते की पुस्तकाबद्दल काही बोलत असाल 2 मिनिट तर. हा मॅडम, जय बाबा. जय बाबा. पुस्तकात बोलण्यासारखं काही नाही आहे की तुमच्या प्रेरणेमुळे हे सगळं हा उपक्रम हाती घेतला आणि तुमच्यामुळे फॉलो नाही ते ठीक आहे. पण ऍक्च्युली मी तिथे जाऊन आलो मेहराबादला, केळकर साहेबांना भेटलो आणि त्यांनी मला त्यांची पर्सनल कॉपी आणून दिली. त्याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे असं तुम्हाला माहिती आहे, जबलपूर, पुणे कुठंचे पुस्तक अवेलेबल नाही. जवळपास 75 वर्षानंतर हे रिप्रिंट होत आहे. आणि ज्याचा आणि याचा दुसरा भाग म्हणजे असं, हे पुस्तक अमरावतीला छापलं गेलं होतं 75 वर्षापूर्वी आणि हे कोइन्सिडन्स आहे की हे अमरावतीलाच आपण छापतोय आता. ठाकूर प्रिंटर कडे पहिली कॉपी होती. ही इज नो मोर नाऊ, म्हणजे स्पेस पण बंद आहे ती. पण मी दुसरीकडे एक शोध घेतला आणि त्याने कबूल केलं करायसाठी. तर तो काही विषय नाही. सगळं बहुतेक काम आता जवळपास 90% पूर्ण झालेलं आहे आणि लगेच मी 31 जानेवारीच्या आतमध्ये ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. नसेल तिथेच 31 जानेवारीला त्याचं उद्घाटन त्यांच्या हाताने करा केळकरांच्या. हे दिस इज व्हॉट व्हेन ही टेक्स ओव्हर. पहिली प्रत अमरावतीला झाली आणि ही पण अमरावतीलाच होते. आणि किती वर्षापासून हे विचार मनात घोळत होता. असंच एक मेहर बाबा म्हणून आत्मचरित्र आहे, पहिलं आत्मचरित्र सी.डी. देशमुखांनी लिहिलेलं. खूप छान आहे. ते सुद्धा मराठीत रिप्रिंट व्हायला पाहिजे. खैर, हे तर सुरुवातीला होऊ जाऊ दे. बाबांनी तर. आणि दुसरं तसं काही याची म्हणजे आर्थिक वगैरेची काही आवश्यकता नाही तशी. आता यांनी म्हटलं पद्मावार भाऊंनी, तर ते आपण करूया. काही म्हणजे मी करू शकतो ते काही गरज नाही आहे. जे काय होईल ऍक्च्युअली आपण छापू आणि मग त्याचे जे काय पैसे होईल तर प्रिंटरला पण सांगावं लागेल ना. कारण पुढे कसं आहे की त्याचं कमिशन वगैरे जर जास्ती कॉपी जर लागल्या तर तो एक भाग लक्षात घ्यावा लागेल. पण त्याचं एक प्रिंटिंग मूल्य काहीतरी काढावंच लागेल. त्याच्याशिवाय असं होणार नाही की ते हे करू. मग बघूया तो विषय. तर तेवढंच बोलायचं आहे. वेळ झाला तुमचा. थँक्यू. जय बाबा. जय बाबा. थँक्यू. मला एक रिक्वेस्ट होती काकू की रिअलायझेशन गॉड रिअलायझेशन त्याचे वेज किती प्रकारचे डिफरंट टाइप ऑफ रिअलायझेशन राहते. तर त्या टॉपिकवर काही डिस्कस कराल का तुम्ही समोरच्या टॉपिक मध्ये? रिअलायझेशनच्या टॉपिकवर काही डिस्कस कराल का? तुमचा माईकचा आवाज येत नाहीये. आता आला. तुमच्या माईकचा आवाज येत नाहीये. माईक बंद आहे मॅडम, माईक बंद आहे. सॉरी. नक्की करू. पण तुमच्या माहितीसाठी ऑलरेडी आपण ईश्वर साक्षात्कारवर केलेलं आहे. याच पुस्तकामध्ये एक संपूर्ण ईश्वरानुभूती, ईश्वर साक्षात्कार आणि आत्मसाक्षात्कार असे वेगळे टॉपिक करून बाबांनी ते पूर्ण 2-4 टॉपिक आहेत त्याच्यावर. त्यानंतर मोक्ष पथातील टप्पे असा एक तुमच्या सगळ्यांसाठी इन शॉर्ट पटकन मी अनुक्रमानिका वाचते की आपण या पुस्तकात काय काय वाचलं. आणि मिस्टर निंजे, तुमचा नंबर प्लीज सोडा तुम्ही चॅट मध्ये. मी तुम्हाला पर्सनल त्याचं पहिलं रेकॉर्डिंग पाठवेल आणि ह्याच्यातले विषय वाचते. आपण काय काय वाचलं या पुस्तकात? ईश्वराचा शोध, प्रेम, खरी शिष्यता, आत्मसाक्षात्काराप्रत आगमन, ईश्वरानुभूती, कामवासनेची समस्या, वैवाहिक जीवनाचे पावित्रीकरण, साधनेचे गंभीरतर स्तर, मोक्षपथातील टप्पे, सद्गुरूंची न्यारी रीत, क्रियाशीलता आणि निष्क्रियता, हिंसा आणि अहिंसा, आध्यात्मिक उन्नतीची गती प्रक्रिया, चांगले वाईट, परमेश्वराचे अंतरहित स्वरूप, ईश्वर पुरुषाची अवस्था, साधक व ईश्वर पुरुषाचं कार्य, अध्यात्म जीवनातील गूढ विद्येचं स्थान, जन्म परंपरा आणि कर्म,
मंडल, मला प्राप्त करण्याचे 12 मार्ग आणि माया, एवढे पण ह्याच्यात केलेलं आहे. प्रार्थनेची वेळ झाली आहे. देशपांडे भाऊ प्लीज प्रार्थना म्हणा. थँक्यू ऑल वन्स अगेन. जय बाबा. अवतार मेहेर बाबा बाबा की जय. की जय. प्रार्थनेपूर्वी मी 2 शब्द सांगू शकतो की बाबांनी जो अद्वैतसाठी नॉन ड्युअल वापरलेला आहे आणि अद्वितीयासाठी वन विदाउट सेकंड असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, ऐकू येत आहे ना? हॅलो, ऐकू येत आहे का? जय बाबा करा. हो हो सुरुवात करा. हा, अवतार जय मेहर बाबा. बाबा की जय. हे परवरदिगार, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वैत व अतुलनीय आहेस. तुझा थांग कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहे, सर्वात आहे, तसेच तू सर्व ठिकाणांच्या व सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस. सर्व भूमिकात आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडेही आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडेही आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञानसिंधू आहेस. सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म, अल्लाह, इलाही, यजदार, और मज्द व प्रियतम परमेश्वर आहेस. तुझे नाव इजत अर्थात एकमेव पूजनीय आहे. पश्चाताप प्रार्थना. हे असीम दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच प्रत्येक खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखवण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या त्या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्यात त्यांच्याही बद्दल आम्हाला क्षमा करा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे आणि बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. मेहर बाबा की जय.
18 पुराणे शास्त्रे साही वेदही थकले चार तुझा थांगना कुणाला लागला महिमा देवा पार दीन दयाळा परम कृपाळा दीन दयाळा परम कृपाळा हृदय मंदिरिया मिहिर प्रभु आरती घ्याया मिहिर प्रभु आरती घ्याया अश्रुजलाने धुतले हे मन अनुतापाचे वरती आसन प्रीती भक्तीचे हे आवाहन प्रीती भक्तीचे हे आवाहन बसात यावर या मिहिर प्रभु आरती घ्याया मिहिर प्रभु आरती घ्याया रोम रोम हा शरीरामधला धूप दीप हो ऊन जळला अवघे जीवन नैवेद्याला अवघे जीवन नैवेद्याला अर्पण ही काया मिहिर प्रभु आरती घ्याया मिहिर प्रभु आरती घ्याया काय मागुनी कुठला हेतू मागितल्या विन सर्व दिले तू एक मागतो तरी परंतु एक मागतो तरी परंतु तुझी कृपा छाया मिहिर प्रभु आरती घ्याया मिहिर प्रभु आरती घ्याया शब्द पांगळे अपुरे पडती मुख्या भावना पोथी अडती कशी गाऊ मी तुझी आरती कशी गाऊ मी तुझी आरती तूच येई गावया मिहिर प्रभु आरती घ्याया मिहिर प्रभु आरती घ्याया दीन दयाळा परम कृपाळा दीन दयाळा परम कृपाळा हृदय मंदिरिया मिहिर प्रभु आरती घ्याया मिहिर प्रभु आरती घ्याया मिहिर प्रभु आरती घ्याया अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय जय बाबा जय बाबा जय बाबा करून दे आईला पाठवून देते ऐकायला